नमस्कार. माननीय व्यासपीठ, निमंत्रित आणि यूट्यूब चॅनल माध्यमाद्वारे उपस्थित श्रोते, जनता सहकारी बँक आणि प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प 2022-23 या व्याख्यानाला मी आपले स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करताना मी अजयजी यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा परिचय करून द्यावा. अजयजी. जनता बँक आणि प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण लेटेस्ट बजेटवर चर्चा आणि माहितीचं सत्र आयोजित केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जनता बँकेचे चेअरमन माटे सर, MR माटे सर लाभलेले आहेत. त्यांचा थोडासा मी परिचय करून देतो. माटे सर प्रोफेशनली CA आहेत आणि अनेक वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये त्यांचं काम आहे. तसंच टॅक्सेशन, इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा त्यांचा मुख्य फोर्टे आहे. WIRC वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलचे ते चेअरमन होते आणि पुणे चार्टर्ड अकाउंटंट सोसायटीचे पण ते मेंबर होते. सोशल वर्कमध्ये तर ते बरेच ॲक्टिव्ह असतात आणि राष्ट्रीय सेवा संघाच्या बरोबर त्याचं काम चालू आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, टीमवर्क, कम्युनिकेशन स्किल्स अशा कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा केपेबिलिटी बिल्डिंगच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेस ते करून घेतात. भारतीय युवा शक्ती ट्रस्ट हा तरुण मुलांना एनकरेज करणारा ट्रस्ट, याच्यामध्ये एंटरप्रिन्युअर्सना तयार होण्याच्या दृष्टीचे जे मार्गदर्शन आहे ते पण ते करत असतात. नानासाहेब परोळीकर ट्रस्टचे ते एक ट्रस्टी होते पूर्वी आणि हेडगेवार स्मारक सेवा निधीचे पण ट्रस्टी आता आहेत. CA असल्यामुळे बजेट आणि बजेट ह्या विषयावर त्यांचं मत हे महत्वाचं मानलं जातं आणि आपण त्यांना विनंती करणार आहोत. पण तत्पूर्वी मी ॲडव्होकेट सौ अलका पेटकर, जनता बँकेच्या उपाध्यक्षा, त्यांचं पण ओळख करून देतो. त्या बँक ऑफ महाराष्ट्रमधनं त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे आणि जनकल्याण समितीची त्यांच्यावर आता जबाबदारी आहे. मी माटे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि या कार्यक्रमासाठी जमलेले सगळे ऑफलाईन आणि ऑनलाईन असणारे असे सगळे श्रोतृवर्ग, नेहमीची येतो मग पावसाळा अशी एक लहानपणी आपण कविता वाचलेली असेल सगळ्यांनी. भारताच्या अर्थजीवनामध्ये सुद्धा याच कवितेप्रमाणे दरवर्षी हे बजेट येत असतं, अर्थसंकल्प येत असतो आणि या अर्थसंकल्पानुसार भारताची आर्थिक नीती ही पुढच्या वर्षभरामध्ये कशा पद्धतीने कार्यरत राहणार आहे अशा स्वरूपाचा विचार हा मांडला जातो. सुरुवातीलाच मी माननीय पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचं अभिनंदन करू इच्छितो. ते यासाठी की उत्तर प्रदेशासारख्या अत्यंत मोठ्या असणाऱ्या आणि भारताच्या राजकारणामध्ये की रोल म्हणता येऊ शकेल अशा स्वरूपाचं ज्याचं स्थान आहे आणि पंजाब या दोन ठिकाणच्या निवडणुका या आता येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या जणू काही दिवसांवर आहेत. असं असताना सुद्धा
या निवडणुकांना तिथं यश मिळवण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी पोषक ठरेल अशी कोणतीही तरतूद या बजेटमध्ये नाही. त्यामुळे असं राजकीय बजेट किंवा राजकीय इन्व्हेस्टमेंट म्हणून या बजेटचा कुठेही विचार केला गेला नाही. यासाठी मला त्या दोघांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. अर्थनीतीचा विचार करत असताना या बजेटमधल्या अनेक तरतुदी आपण विनायकरावांच्या सारख्या तज्ज्ञ माणसाकडनं समजावून घेणारच आहोत. पण मला जाणवलेली जी महत्वाची काही जी वाक्य आहेत ती फक्त सुतोवाच फक्त त्याचं करतो, त्याचं पुढे विश्लेषण हे विनायकराव करतील. या बजेटचं जर का एका वाक्यात वर्णन करायचं म्हटलं तर हे इन्व्हेस्टमेंटचं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या साठी असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटचं बजेट आहे असं त्याला म्हणता येऊ शकेल. कारण खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर मधली ही केलेली आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर आपल्या अनेकांच्या डोळ्यासमोर केवळ रस्ते बांधणी हे येऊन जातं, पण या बजेटमध्ये केवळ रस्ते बांधणीचा उल्लेख नाही. नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्या, जलवाहतुकीसाठी सोय असणारी किंवा करता येणारी अशी तरतूद, एवढ्यावरच ते अवलंबून न राहता डिजिटलायझेशन करण्यासाठी ज्या काही गोष्टी या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये समाविष्ट कराव्या लागतात त्याचाही मोठा उहापोह या सगळ्या बजेटमध्ये केलेला आहे. त्यासाठी त्याची पण तरतूद केलेली आहे. आणि त्यामुळं हे बजेट हे भारताला डिजिटलायझेशन कडे घेऊन जाणारं बजेट म्हणून सुद्धा एका अर्थाने आपल्याला उपयोगी पडेल असं मला वाटतं. शिक्षणाचं नुकसान हे गेल्या 2 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना हे कमी तरी शिकायला मिळालं किंवा काही ठिकाणी तर त्या शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. अशा सगळ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं काम हे या बजेटमध्ये केलेलं आहे. तसंच क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन सारखे, बिटकॉइन हे नाव सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी फक्त ते नाव सांगतो. ती एकच करन्सी नव्हे, अनेक करन्सी तशा आहेत. पण अशा क्रिप्टो करन्सीमध्ये जो काही काळा बाजाराला उत्तेजना मिळायची, ही सगळी उत्तेजना हे काळा पैशाचं त्यातलं थांबवला गेला पाहिजे. यासाठी याच्यावरती सुद्धा जो आयकर लागलेला आहे ते सुद्धा बजेटमधलं महत्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं. केवळ एवढ्यावरच न थांबता क्रिप्टो करन्सीला पर्याय म्हणून भारताच्या रिझर्व्ह बँकेने काही डिजिटल करन्सी चालू करावी अशा स्वरूपाची तरतूद ही या बजेटमध्ये केलेली आणि ते मोठं एक स्वागतार्ह पाऊल आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येऊ शकेल. ज्या वेळेला आर्थिक नीतीचा आपण विचार करत असतो त्यावेळेला अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना ध्यानात ठेवावी लागेल. ती अशी की प्रत्येक वेळेला बजेटमध्ये काही ना काहीतरी नवीन गुंतवणूक करण्यासाठी हे गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केलं जातं, भारतातल्याच नागरिकांना प्रोत्साहित केलं जातं. यंदाच्या वर्षाला LICच्या मधनं जो IPO निघणार आहे त्या ठिकाणची डिसइन्व्हेस्टमेंट सरकारने करणं आणि LIC मध्ये सामान्य नागरिकांना शेअर गुंतवण्यासाठी काही ना काहीतरी प्रोत्साहित करणं हे पण राहणार आहे. आणि तसंच ग्रीन बॉन्ड्स जे आपल्याला पोल्युशन कंट्रोल या विषयावरती काही ना काहीतरी मार्गदर्शक ठरू शकतील अशा स्वरूपाची ही इनोव्हेटिव्ह नवीन कल्पना येत्या बजेटमध्ये आहे. विनायकराव त्याच्यावरती सविस्तर बोलतील याचा मला विश्वास आहे. करांचा जर विचार करायचा म्हटला तर कुठल्याही इन्कम टॅक्स मधले बदल हे या ठिकाणी केलेले नाहीत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मध्यम वर्गाला थोडासा जो काही दिलासा मिळणं अपेक्षित असतं हे या बजेटमध्ये झालेलं नाही. पण ही जरी एका अर्थाने मध्यमवर्गीयांच्यासाठी थोडीशी दुःखद बातमी जरी असली तरी सुद्धा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा विचार होईल त्यावेळेला बाहेरच्या देशांमधनं जे गुंतवणूकदार भारताकडे बघत असतात त्यांच्यासाठी ही मोठी दिलासा देणारी गोष्ट असते की या बजेटमध्ये कुठेही करांच्या वरती फेरफार किंवा छोट्या छोट्या काहीतरी दुरुस्त्या केलेल्या नाहीत. त्यामुळं भारताची करनीती ही एक सातत्य ठेवणारी आणि स्थिर असणारी अशी करनीती आहे असा संदेश हा बाहेरच्या गुंतवणूकदारांना यातनं जात असतो. आणि म्हणून जी बाहेरनं गुंतवणूक येणं ही जी अपेक्षित आहे ती या ठिकाणी त्या जास्त प्रमाणावर येऊ शकेल असा मला तरी विश्वास वाटतो. आणि म्हणून या अर्थाने या बजेटमधल्या ज्या काही सगळ्या तरतुदी आहेत याचा उहापोह आपण विनायकरावांच्या सारख्या तज्ज्ञ माणसाकडनं करून घेऊया. मी आपल्या सगळ्यांना या बजेटच्या साठी ज्या काही निर्णया गोष्टी तरतुदी विनायकराव सांगतील त्या सगळ्या समजावून घ्याव्यात
आणि सामान्य माणसापर्यंत चांगल्या सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये त्या आपल्याला कशा प्रस्तुत करता येतील याचाही नक्की विचार करावा असं सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद माटे सर. आपण सर्वच जण आता विनायकजींचे विचार ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत या बजेट संदर्भात. तत्पूर्वी मी परत एकदा अजयजींना विनंती करते की त्यांनी माटे सरांचा पूर्ण परिचय आपल्याला द्यावा आणि श्रोत्यांसाठी गोविलकरांचा परिचय त्यांनी करून द्यावा. आणि तत्पूर्वी सर्व श्रोत्यांसाठी मात्र एक सूचना आहे की ज्यांना प्रश्न विचारायचे ऑनलाईन जे अटेंड करतायत त्यांच्यासाठी आणि इथे काही निमंत्रित जे ऑफलाईन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, जे ऑनलाईन अटेंड करतात लेक्चर्स, तर त्यांनी आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या लाईव्ह चॅटमध्ये आपले प्रश्न हे टाईप करावेत, विचारावेत आणि येथील प्रेक्षकांना आपण आपले प्रश्न हे लिहून द्यावेत ही एक विनंती आहे. अजयजी. माटे सरांनी पुढच्या भाषणाच्या दृष्टीने अतिशय चांगलं फ्रेमवर्क तयार करून दिलेलं आहे. त्या फ्रेमवर्कमध्ये आता आपण विनायकजींच्याकडनं या बजेटच्या विषयीचे एक्सप्लेनेशन किंवा काही असं खुलासेवार काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. विनायकजी गोविलकर हे प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. स्वतः प्रोफेशननी CA आहेत. MCOM LLB नंतर PhD अशा वेगवेगळ्या पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि अतिशय उच्च शिक्षित आहेत. स्वतः प्रॅक्टिस करतात, पण ते प्रॅक्टिस करत असताना सुद्धा त्यांनी जवळजवळ 61 पुस्तकं लिहिलेली आहेत वेगवेगळ्या विषयावरची. आणि टाइमलाईन नावाचं एक मासिक, एक थिंक लाईन नावाचं एक मासिक बाय मंथली त्यांनी जवळजवळ एक हाती 25 वर्ष चालवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्थजिज्ञासा नावाचा एक अर्थशास्त्राचा एक कोश जो 1500 पानांचा आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि तो अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये लोकांना अर्थशास्त्राच्या संकल्पना समजण्याच्या दृष्टीने त्या कोशाचा खूप मोठा उपयोग होतो. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार, गुणीजन पुरस्कार, शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार, बेस्ट सिटीजन अवॉर्ड पुरस्कार, नाशिक भूषण पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्कार, पुरुष सिंह पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना नावाजलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं सामाजिक योगदान जे आहे त्याच्यामध्ये हाँगकाँग येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या 5व्या मंत्री परिषदेमध्ये त्यांचा सहभाग होता. नाशिकमध्ये श्री गुरुजी रुग्णालय व या धर्मादाय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी त्यांच्या करवी झालेली आहे. त्या हॉस्पिटलचे ते अध्यक्ष आहेत. अनेक शिक्षण संस्थात ते विविध पदांवर आत्ता पण काम करतात आणि मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प आणि त्याच्या संबंधाने असलेल्या गोष्टी ह्या विषयामध्ये तर त्यांचा म्हणजे आता 10 वर्षात ते आमच्याकडे येऊन करतायत, त्यामुळे हातखंड आहे. आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेने पण त्यांना सोशल CA इन सोशल सर्व्हिस असा पुरस्कार प्रदान केलेला आहे, जे अतिशय वेगळ्या प्रकारचा पुरस्कार आहे. असा जनरली पुरस्कार वेगळ्या प्रकारचा आहे. तर मी विनायकजींना विनंती करतो की त्यांनी आजच्या भाषणाला सुरुवात करावी आणि लोकांना बजेट विषयी खुलासेवार माहिती द्यावी. विनाकर. नमस्कार. नमस्कार सर.
नमस्कार. हो, या सुरुवात करूयात सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष, माझे प्रोफेशनल कलीग श्रीमान अभयजी माटे, उपाध्यक्षा, प्रबोधन मंचाचे श्री हरिभाऊ मिराजदार आणि अन्य सर्व कार्यकर्ते आणि सर्व श्रोते बंधू भगिनींनो, काही अडचण येते का? सुरू करू? नाही, अडचण नाहीये, सुरू करा. प्रबोधन मंच गेली 10 वर्ष, आता माझ्या परिचयात जसं सांगितलं त्याप्रमाणे गेली 10 वर्ष तरी या विषयावर पुण्यामध्ये व्याख्यान आयोजित करताय आणि मला त्यासाठी निमंत्रित करताय. तसंच याही वर्षी त्यांनी मला निमंत्रित केलं, याबद्दल मी त्यांचे सुरुवातीला आभार मानतो. माझा लांबलचक परिचय अजयजींनी करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. आपण सगळे जिज्ञासू या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑफलाईन जोडले गेलात, त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. आणि 1 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प आपल्या अर्थमंत्र्यांनी संसदेत सादर केला, त्याच्या थोड्याशा विवेचनाकडे साधारणपणे 1 तासभर आपण हे विवेचन ऐकू शकाल. अभयजींनी सुरुवातीला सांगितलं की नेहमीच येतो मग पावसाळा, आणि मग बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की कशाला दरवर्षी अर्थसंकल्प पाहिजे? आपल्याला तो असा 5 वर्षाचा 10 वर्षाचा नाही करता येणार का? एका अर्थाने मला वाटतंय की माटे सरांनी एक फ्रेमवर्कच आखून दिलंय मला, की साधारणपणे हे मुद्दे जरा तू कव्हर कर, तेवढे सगळे कव्हर करायचा मी प्रयत्न करेन. तर मित्रांनो, एक फिस्कल पॉलिसी असते, आणि फिस्कल पॉलिसी म्हणजे काय? फिस्क या शब्दावरनं फिस्कल हा शब्द आलाय. फिस्क म्हणजे शासकीय जमा आणि खर्च. म्हणून सरकारचं दीर्घकालीन जे धोरण असतं जमेचं आणि खर्चाचं, त्याच्या जोडीला येणारं कर्जाचं, हे सगळं सांगणारं धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी आहे. आणि ही फिस्कल पॉलिसी लॉंग टर्म असते, पण ती इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दर वर्षाला एक बजेट सादर केलं जातं. बजेट सादर करावं हे आपल्या घटनेत दिलेलं आहे, आणि त्याला बजेट हा शब्द न वापरता अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्स असा शब्द वापरला आहे. आणि म्हणून दरवर्षी बजेट सादर करावं लागतं. नुसतंच सादर करावं लागत नाही, तर ते सादर केल्यावर संसदेने त्याला मंजुरी द्यावी लागते, म्हणजेच बहुमताने ते स्वीकारावं लागतं. आणि म्हणून अर्थमंत्र्यांना बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. आणि असं बजेट दरवर्षी आपल्या समोर येत असतं. हे यावर्षीचंही बजेट 1 फेब्रुवारीला आलंय. 2 मोठे झालेले बदल आपल्या सगळ्यांना आठवत असतील. एक म्हणजे पहिल्यांदा हे संध्याकाळी बजेट मांडलं जायचं, ते ब्रिटिशांच्या सोयीसाठी वेळेच्या गणितानुसार मांडलं जायचं. ते आता सकाळी मांडलं जातं आपल्या भारताच्या सोयीनुसार. आणि दुसरं म्हणजे हे बजेट, रेल्वे बजेट वेगळं आणि मुख्य बजेट वेगळं, हेही थांबून आता दोन्ही बजेट एकत्र यायला लागलेत. हाही बदल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 28 फेब्रुवारीला येणारं बजेट आता 1 फेब्रुवारीला येतं, म्हणजे मग त्याच्यावर पुरेशी चर्चा होऊन ते मंजूर होऊन 1 एप्रिलपासून लागू करता येणं सोयीचं होतं. हे 3 प्रमुख बदल झालेले मी जरा आठवण म्हणून फक्त आपल्याला सांगितले. 1 तारखेला जे बजेट सादर केलं गेलं त्याच्याबद्दल आपल्या 2-3 गोष्टी माटेजींनी लक्षात आणून दिल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे हे काही राजकीय नफ्यासाठी, फायद्यासाठी, पॉलिटिकल ॲडव्हान्टेज मिळावा म्हणून सादर केलेलं बजेट नाही. या वर्षीच्या बजेट सादरीकरणानंतर कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याला
असं म्हणता आलं नाही की हे इलेक्शन बजेट आहे, कारण ते तर भिंग लावूनच बसलेले असतात विरोधी पक्षनेते. दुसरी एक महत्वाची गोष्ट या बजेटच्या बाबतीत लक्षात येते आपल्याला, ती म्हणजे अतिशय शॉर्ट, संक्षिप्त असं हे बजेट आहे. पहिल्यांदाच 91 मिनिटात संपलेलं बजेट आहे. संक्षिप्त असलं तरी टू द पॉइंट आहे. खूप साहित्यिक असं स्वरूप त्याला देण्याचा अजिबात प्रयत्न यावर्षी अर्थमंत्र्यांनी केलेला नाही, हेही आपल्या अगदी लक्षात ठळकपणे येईल. दुसरं एक म्हणजे कुठल्याही विरोधकांवर, विरोधी पक्षांवर याच्यावर टीका आपल्याला सापडत नाही. तसंच आपल्या सरकारचं फालतू कौतुक पण केलेलं दिसत नाही. उल्लेख असेल याच्याच जोडीला हे सगळं बजेट जे डिजिटलायझेशन कडे घेऊन जाणारं बजेट आहे, तर अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षीच टॅब वाचून, म्हणजे प्रिंटेड कागद न वाचता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टॅबवर हे बजेट वाचायला गेल्या वर्षीपासूनच सुरुवात केली. ती प्रथा याही वर्षी ठेवलेली आपल्याला दिसते. आणि केवळ 1 वर्षाचा विचार न करता या अमृत महोत्सवी कालावधीमध्ये आगामी 25 वर्षाचं जरा स्वप्न बघून ते स्वप्न कसं साकारता येईल या दृष्टीने हे बजेट सादर केलेलं आपल्याला दिसतं. या बजेटची जर काही वैशिष्ट्य सांगायची झाली तर मला असं वाटतं की पहिलं वैशिष्ट्य असं म्हणता येईल, गेले 2 वर्ष आपण सगळे कोरोना महामारीमुळे व्यक्तिशः त्रस्त आहोत, समाज म्हणून त्रस्त आहोत आणि अर्थव्यवस्था म्हणूनही त्रस्त आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शटडाऊन होते, कामाचे तास कमी होते, सप्लाय चेन कन्स्ट्रेंट्स होत्या, रोजगार गेलेला होता. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे बजेट सादर करायचं होतं. पण त्याचबरोबर आपल्या हेही लक्षात येईल की अशी सगळी स्थिती असताना सुद्धा गेल्या वर्षीच्या महसुलात, सरकारच्या कर महसुलात 13% अपेक्षेपेक्षा वाढ झालेली दिसते. दुसरी एक गोष्ट लक्षात आपल्याला अशी येईल की गेल्या 10 महिन्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांनी भांडवल बाजारातनं सुमारे 90,000 कोटी रुपये IPOच्या माध्यमातून उभे केलेले दिसत आहेत. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीसाठी SIP मधून खूप मोठा पैसा हा जमा झालेला आपल्याला दिसतोय. निर्मलाजींनी एक आणखीन उल्लेख केला आणि तो म्हणजे जानेवारी 22 मध्ये GSTचा महसूल पहिल्यांदा 1,40,000 कोटी इतका वाढलाय. म्हणजे ही सगळी पार्श्वभूमी जरी निगेटिव्ह असली तरी ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी, कंपन्यांचा नफा वाढलेला आपल्याला सापडतात, बँकांचे नफा वाढलेला आपल्याला सापडतो. असं हे सगळं चित्र असताना यावर्षी जमा खर्च दाखवताना, कारण बजेट ह्याला आपण अंदाजपत्रकही म्हणतो आणि अर्थसंकल्पही म्हणतो, तर अंदाजपत्रक म्हणजे काय, तर एक पत्रक ज्याच्यामध्ये सरकारने जमेचा आणि खर्चाचा अंदाज मांडलेला आहे. तर असा हा अंदाज मांडताना जमा बाजूला जरी गेल्या वर्षीपेक्षा 13% महसूल वाढलेला असला, जरी गेल्या वर्षीपेक्षा कोरोनाच्या स्थितीत जरा पॉझिटिव्ह फरक पडलेला असला, तरी सुद्धा अर्थमंत्र्यांनी करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज हा फक्त 9.6% वाढीने केलेला दिसतो. म्हणजे गेल्या वर्षी 13% वाढ आहे. पॉझिटिव्ह गोष्टी मी आता सगळ्या आपल्यासमोर मांडल्या, हे असून सुद्धा आगामी वर्षात फक्त 9.6% इतकीच वाढ अर्थमंत्र्यांनी अपेक्षित केलेली आपल्याला दिसते. दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे GDP, ज्याला आपण पटकन सोप्या भाषेत समजावं म्हणून तांत्रिक शब्द न वापरता देशाचं उत्पन्न म्हणूया. याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. GDP वाढला तर मग स्वाभाविकपणे उत्पन्न वाढलेलं असतं आणि म्हणून लोकांची क्रयशक्ती वाढते, उत्पादन वाढलेलं असतं, रोजगार वाढलेला असतो वगैरे. तर ह्या GDPचं वाढीचं प्रमाण काय राहील, हाही एक महत्वाचा घटक या जमा खर्चात असतो. सगळे पॉझिटिव्ह फॅक्टर्स आगामी काळात दिसत असताना सुद्धा आमच्या अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प तयार करताना नॉमिनल GDP ग्रोथ रेट फक्त 11.1% एवढाच धरलाय. ज्याला आपण कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट्स म्हणतो, अशा प्रकारचे हे जमे बाजूचे 2
मी हेड्स आपल्याला सांगितले. निर्गुंतवणूक हा एक तिसरा हेड आहे जमेच्या बाजूला. गेल्या वर्षी निर्गुंतवणुकीचा अंदाज केला होता 78,000 कोटी रुपये आणि यावर्षी LICचा IPO येणार आहे. तो IPO येणार आहे हे गृहीत धरून सुद्धा यावर्षीचा निर्गुंतवणुकीतला अंदाज हा फक्त 65,000 कोटी रुपयांचा केलेला आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की जमा अवास्तव दाखवलेली नाही, किंबहुना थोडा हात राखूनच जमा दाखवलेली आहे. आणि ही जमा अशी हात राखून दाखवलेली असल्यामुळे जमा खर्चाच्या पत्रकामध्ये जी दाखवलेली तूट आहे ती तूट मेंटेन करण्याची शक्यता अधिक आहे. अन्यथा सामान्यतः बजेट तयार करताना अधिक उत्पन्न दाखवायचं, कमी खर्च दाखवायचा आणि त्यामुळे कमी तूट दाखवायची सुरुवातीला, अशी एक सहज प्रथा असू शकते. तसं ह्या बजेट बाबतीत होईल असं वाटत नाही. आणि खर्चाच्या बाबतीत म्हणाल तर काय झालंय, तर गेल्या वर्षी महसुली खर्चावर या सरकारला नियंत्रण ठेवण्यात चांगलं यश आलेलं आपल्याला दिसतं. खरं तर कोविडचा कालावधी आहे आणि त्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता होती, तसा तो वाढलाय, पण केवळ बजेट एस्टिमेट पेक्षा 8.2% एवढीच वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे उत्पन्नाच्या बाजूला हात राखून अंदाज केलेत आणि खर्च बाजूला आम्ही खर्च नियंत्रित करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे. आणि त्यामुळे जी दाखवलेली तूट आहे ती तूट मर्यादित राहील, जी एस्टिमेट केलेली आहे त्याच्याच आसपास राहील असं मानायला आपल्याला पुरेशी जागा या अर्थसंकल्पामध्ये दिसते आहे. मला वाटतं एक ओव्हरऑल बजेटच्या संदर्भातल्या ज्या काही 4 गोष्टी सांगणं आवश्यक आहे त्या मी सुरुवातीला सांगितल्या. आणि आता बजेटमध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे असं म्हटलं जातं की हे विकासाकडे नेणारं बजेट आहे किंवा हे 25 वर्षाच्या भविष्याकडे बघणारं बजेट आहे. नेमकं काय आहे त्याचाही उल्लेख श्रीमान माटेंनी केलेला आहे. मी त्यांच्याच ह्याच्यापासून सुरुवात करतो आणि ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षांनी एक स्टेटमेंट केलं होतं आणि ते स्टेटमेंट असं होतं की अमेरिका खूप प्रगत आहे, विकसित आहे, म्हणून अमेरिकेतले रस्ते विकसित आहेत असं नाही. उलट अमेरिकेतले रस्ते प्रगत आहेत, विकसित आहेत, म्हणून अमेरिका प्रगत आहे, विकसित आहे. इतकं महत्व या पायाभूत सुविधांना आहे. अर्थात पायाभूत सुविधा म्हणजे केवळ रस्ते नाहीत, रस्त्यांच्या जोडीला रेल्वे आहे, वीज आहे, पाणी आहे, वाहतुकीची अन्य साधनं आहेत, म्हणजे एअर एव्हिएशन असेल वगैरे. अशा सगळ्या गोष्टी एकत्र करून जे होतं त्याला आपण पायाभूत सुविधा असं म्हणू शकतो. आणि ही पायाभूत सुविधा जितकी सशक्त आहे, जितकी सक्षम आहे, तितकं अर्थव्यवस्थेतल्या 3ही क्षेत्रांना आपला परफॉर्मन्स चांगल्या करण्याची शक्यता ही अधिकाधिक होते. 3ही क्षेत्र म्हणजे कोणती, तर प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्टियरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर म्हणजे कृषी, खाणकाम वगैरे. सेकंडरी सेक्टर म्हणजे उत्पादन आणि टर्टियरी सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र. अगदी सोपं समजायला जावं म्हणून मी हे आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. या तिघांचंही कामकाज अधिक चांगलं केव्हा होईल, जेव्हा त्याला आवश्यक पायाभूत सुविधा आहे. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर शेतकऱ्याने खूप शेतमाल पिकवला, अगदी ज्याला आपण म्हणू बंपर क्रॉप घेतलं, पण हे क्रॉप 3-4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याची साठवणूक नीट नाही झाली, त्याची वाहतूक नीट नाही झाली, त्याची विक्री नीट नाही झाली किंवा त्याच्यावर प्रक्रिया नीट नाही झाल्या. या 4ही गोष्टी जर नीट नाही झाल्या तर ते बंपर क्रॉप घेऊन सुद्धा आपलं उत्पन्न वाढेल कसं, शेतकऱ्यांचं कसं वाढेल आणि देशाचंही कसं वाढेल. म्हणून पायाभूत सुविधांची अत्यंत मोठी आवश्यकता असते. या पायाभूत सुविधा अधिक चांगल्या व्हाव्यात, विस्तारित व्हाव्यात, विकसित व्हाव्यात, म्हणून या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच गेल्या वर्षीच्या बजेटपेक्षा सुमारे 35.4% वाढ करून
7.5 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एकूण बजेट आहे 39,45,000 कोटी रुपयांचं. त्यापैकी 7.5 लाख कोटी रुपये एकट्या हेडवर केलेले आहेत आणि ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारांना सुद्धा भांडवली खर्चासाठी काही पैसे देत असतं, काही रकमा ट्रान्सफर करत असतं, त्या ग्रँट्स आणि लोन्स या स्वरूपात असतात. म्हणजे तिथेही काही भांडवली खर्च होऊन पायाभूत सुविधा उत्पन्न व्हाव्यात अशी अपेक्षा असते. तेव्हा हेही जर त्याच्यामध्ये मिळवले 7.5 लाखामध्ये, तर एकूण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,68,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या एका वर्षामध्ये पायाभूत सुविधांसाठी होणार आहे. आणि ही रक्कम ही GDPच्या 4.14% इतकी मोठी आहे. आता हे तर गोष्ट आहे की सरकार ज्या वेळेला अशा प्रकारे खर्च करतं त्यावेळेला काही ना काहीतरी सुविधा उपलब्ध होतात. कोणत्या सुविधा उपलब्ध करू इच्छितं सरकार हा खर्च करून, त्याचाही काही मांडणी सरकारने अर्थसंकल्पात केलेली दिसते. त्यातल्या काही यांचा मी उल्लेख करतो. 4 मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क्स निर्माण होणार आहेत. मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क्स. आणि ह्या 4 पार्कसाठी स्वाभाविकपणे ते देशाच्या 4 कोपऱ्यात निर्माण होतील आणि तिथून लॉजिस्टिक्स म्हणजे वाहतुकीची सर्व व्यवस्था ही अतिशय उत्तम प्रमाणे करता येईल यासाठी ही तरतूद आहे. परंतु ते 10 लाख कोटीत होण्याची शक्यता आहे का? म्हणून त्याला असं म्हटलंय सरकारने की आम्ही हे PPPच्या माध्यमातून म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून करू. 100 कार्गो टर्मिनल्स तयार करू. राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो याच्यासाठी 1,34,000 कोटींची तरतूद करून 25,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधू. याशिवाय 400 वंदे भारत ट्रेन्स याची सुरुवात करू. रेल्वेसाठी एकूण 2,45,000 कोटी दिलेत. 400 वंदे भारत ट्रेन्स. आता हे वंदे भारत ट्रेन्स काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतमाल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावा यासाठी या वंदे भारत व्यवस्थेची फार मोठी मदत ही निश्चितपणे होणार आहे. आणि अशा 400 जर ट्रेन्स सुरू झाल्या तर आपण कल्पना करू शकतो की ह्या शेतमालाची कशी चांगल्या पद्धतीने वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकेल. हे झालं सगळं रुरल आणि अर्बन यांच्यासाठी. पण जो हिली प्रदेश आहे, डोंगराळ प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, तिथे रस्ते करणं आणि वाहतुकीची व्यवस्था करणं फार अवघड असतं, खर्चिक असतं. आणि म्हणून या बजेटमध्ये एक आणखीन वेगळा विचार केला आहे आणि तो म्हणजे अशा पर्वतीय प्रदेशांमध्ये 60 किलोमीटर लांबीचे रोपवे तयार करणार आहेत. जोडली तर पाहिजेत, ही खेडी असतील किंवा पर्वतीय प्रदेश असतील, हे जोडले गेले पाहिजेत. ते जोडले म्हणजे मग त्या ठिकाणी उद्योगधंदा वाढतो, शेतीचा व्यवसाय वाढू शकतो, रोजगार वाढू शकतो. आणि म्हणून हे रोपवेच्या माध्यमातून 60 किलोमीटरचे रस्ते, रोपवेज तयार केले जाणार आहेत. याशिवाय आणखीन एक योजना आहे ज्याच्याने पुन्हा तिचं नाव आहे PM आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, घरं बांधायची योजना आहे. 80,000 घरं ह्या वर्षात बांधण्याचं एक अतिशय मोठं उद्दिष्ट या सरकारने ठेवलंय आणि त्यासाठी 48,000 कोटी रुपयांची तरतूद ही या अर्थसंकल्पात केलेली आहे. आता आपल्या या सगळ्या तरतुदी बघितल्यानंतर कदाचित असं आपल्याला वाटेल की ह्याच्याने कसा काय विकास होईल, काय होतं. ठीक आहे, 10 लाखपेक्षा जास्त कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. अगदी सोपं आहे. मी आता म्हटलं तसं सुविधा निर्माण झाली की हे सगळ्या तिन्ही क्षेत्रांना फॅसिलिटेट करतं आणि त्या क्षेत्राचं उत्पादन असेल वगैरे वाढायला सुरुवात होते. जसं मी म्हटलं रस्ते तयार करायला लागलं तर अनेक गोष्टी म्हणजे खडी असेल, डबर असेल, सिमेंट असेल, डांबर असेल, या सगळ्याची मागणी वाढायला सुरुवात होते. ही मागणी वाढली की ते तयार करणारे उद्योग बहरायला लागतात. रस्ते बांधणीसाठी रोजगार निर्माण मोठ्या प्रमाणावर होतो. याचाच अर्थ काय झाला, सरकारने ही गुंतवणूक करायची ठरवल्याबरोबर
इतक्या सगळ्या लोकांच्या हातामध्ये उत्पन्न यायला सुरुवात झाली, रोजगार संधी निर्माण झाल्या, उद्योगांना चालना मिळाली आणि हातात पैसा यायला सुरुवात झाली. क्रयशक्ती. आम्हाला जर मंदी सदृश परिस्थितीतनं बाहेर निघायचं असेल, मंदी म्हणजे तरी काय, मागणी नाही म्हणजे मंदी. मागणी का नाही? तर मागणी नाही याचं कारण लोकांच्याकडे क्रयशक्ती नाही, पैसा नाही. मग जर आम्हाला मागणी निर्माण करून मंदी दूर करायची असेल तर त्या मागणीसाठी आवश्यक असणारी क्रयशक्ती लोकांच्या हातात गेली पाहिजे. आणि ही क्रयशक्ती लोकांच्या हातात देण्याचं काम या इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीने निश्चितपणे होतं. म्हणून रोजगार निर्मिती आणि खाजगी क्षेत्राला, उद्योग क्षेत्राला बढावा या गोष्टी ह्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमधनं निश्चितपणे मिळणार आहेत. हे तर सांगायला नको. अर्थसंकल्पावर टीका करताना लोकांनी म्हटलं की रोजगार निर्मितीसाठी काही नाही. 80,000 घरं बांधायचेत ना, 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधायचेत. रोजगाराशिवाय शक्य आहे? रोजगार निर्माण होणारच आहे. आणि त्यामुळे रोजगार निर्मिती, क्रयशक्तीत वाढ, उद्योगांना बढावा, हे सगळं आपल्याला या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमधनं मिळणार आहे. याचा एक आणखीन फायदा होतो आणि तो फायदा म्हणजे अर्थव्यवस्थेत असं एक वातावरण निर्माण होतं की अरे, सरकार एवढी गुंतवणूक करत आहे म्हणजे सरकारला भविष्य चांगलं आहे याची खात्री आहे. आणि म्हणून प्रायव्हेट सेक्टरमधनं सुद्धा ही अशा प्रकारची गुंतवणूक यायला सुरुवात होते. एका अर्थाने केंद्र सरकारतर्फे, राज्य सरकारतर्फे होणारी ही इन्फ्रास्ट्रक्चर मधली गुंतवणूक ही खाजगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला सुद्धा प्रोत्साहित करते. आणि मग अशी ही खाजगी आणि सरकारी क्षेत्रातनं झालेली गुंतवणूक एकत्र जर झाली तर ह्या अर्थव्यवस्थेचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. म्हणून ह्या बजेटचा जो फोकस पॉइंट आहे, मुख्य मुद्दा आहे, ज्याच्यावर खूप भर दिलेला आहे, तो इन्फ्रास्ट्रक्चरवर दिला आहे. आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरने या सगळ्या गोष्टी साध्य होणं शक्य आहे असा विश्वास पण अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या घटकांना दिलेला आहे. आता एक तो दुसरा महत्वाचा भाग आपल्याला अर्थसंकल्पात दिसतो, तो म्हणजे उद्योग व्यवसाय, इंडस्ट्री. या बाबतीत सरकारने काय केलेलं आहे? कारण इंडस्ट्री सुद्धा शेवटी रोजगार निर्माण करतं, उत्पादन निर्माण करतं आणि त्याच्यातनं पुन्हा क्रयशक्ती आणि त्याच्यातनं पुन्हा मागणीत वाढ, तसंच निर्यातीमध्ये वाढ सुद्धा या उद्योगांमुळे होत असते. तेव्हा ह्या बजेटमध्ये उद्योगांसंदर्भात काही केलंय का, हेही बघणं आपल्या सगळ्यांना औत्सुक्याचं नक्कीच आहे. मला असं वाटतं की एक तरतूद, एक 10-12 तरतुदी मी जरा आपल्या समोर मांडीन ज्या प्रमुख आहेत. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अशी एक स्कीम सरकारने या कोविडच्या काळामध्ये जाहीर केली. नावच त्याचं सांगतंय, ही इन्सेंटिव्ह स्कीम आहे, म्हणजे प्रोत्साहन देणारी योजना आहे. कशासाठी हे प्रोत्साहन आहे? तर जे प्रोडक्शनशी, उत्पादनाशी जोडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, कोविडच्या काळामध्ये विक्री कमी झाली, उत्पादन कमी झालं, ते पुन्हा पूर्वपदावर यायला पाहिजे किंबहुना त्याही पुढे गेलं पाहिजे. म्हणून काहीतरी सवलत, काहीतरी प्रोत्साहन, काहीतरी इन्सेंटिव्ह दिला पाहिजे हे सरकारने जाणलं आणि या योजनेअंतर्गत 5 वर्षासाठी असं प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह दिलं जाईल हे जाहीर केलं. हे इन्सेंटिव्ह विक्रीत जेवढी वाढ होईल, 19-20 हे वर्ष पायाभूत वर्ष धरलं, त्यावेळेला जी विक्री होती त्याच्या पुढे जितकी विक्रीत वाढ होईल त्याच्या 4 ते 6% इतका इन्सेंटिव्ह म्हणजे रक्कम, थेट रक्कम ही सरकार या उद्योजकांना देणार आहे. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये 1,97,000 कोटीची तरतूद ह्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमसाठी केली होती आणि परिणामतः 2,595 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आली, 67,275 कोटींचं उत्पादन वाढलं आणि लार्ज स्केल इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग पैकी 31% निर्यात ही गेल्या वर्षी झालेली होती. ही योजना याही वर्षी चालू राहणार आहे. याही वर्षी या योजनेतनं अनेकांना प्रोडक्शन इन्सेंटिव्ह, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह मिळणार आहे आणि साधारणपणे 30 लाख कोटींनी उत्पादन वाढेल आणि 60 लाख नवीन रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा या अर्थसंकल्पात केलेली आहे.
दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे स्टार्टअपसाठी कर सवलत. स्टार्टअप्स म्हणजे नव्याने सुरू होणारे उद्योग. आणि भारताला गेल्या 2 वर्षामध्ये अनुभव आपला असा आहे की अनेक चांगले चांगले उद्योजक या स्टार्टअप योजनेमुळे पुढे आले, आपापला उद्योग सुरू करू शकले. या स्टार्टअप्सना 31/3/22 पर्यंत सुरू होणाऱ्या स्टार्टअप्सना एक कर सवलत दिलेली होती. आणि ती कर सवलत होती त्यांना पाहिजे त्या एकूण 10 वर्षापैकी पहिल्या 10 वर्षापैकी त्यांना पाहिजे त्या 3 वर्षात ते ह्या कर सवलतीचा, कर माफीचा लाभ घेऊ शकतात. ती मुदत 31/3/22 ला संपत होती, ती आणखीन एका वर्षाने वाढवली आहे. त्यामुळे याही वर्षी जे स्टार्टअप्स येतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल आणि नवीन उद्योग सुरू होण्यासाठी एक चांगलं वातावरण या तरतुदीने केलं आहे. अशीच एक तरतूद होती इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम. पुन्हा याचं जर नाव आपण बघितलं तर ही आहे इमर्जन्सी क्रेडिट लाईन. क्रेडिट लाईन म्हणजे कर्ज मिळण्याची व्यवस्था. कशासाठी? तर आणीबाणीच्या काळात इमर्जन्सी. कोविडमुळे जी इमर्जन्सी निर्माण केली होती, कोविडमुळे जो बिझनेस ॲडव्हर्सली एफेक्ट झालेला होता, अशा उद्योजकांना तातडीने काही कर्ज मिळावीत म्हणून निर्माण केलेली ही योजना आहे. पण ही योजना कर्ज देण्याची नाहीये, तर कर्जाला गॅरंटी देण्याची ही योजना आहे. आता एकीकडे कोरोना आहे, उत्पादन कमी झालेलं आहे, शटडाऊन आहे, लॉकडाऊन आहे, त्या उद्योजकाला पुन्हा उभं राहायचं आहे, स्वाभाविकपणे त्याला कर्ज लागेल, आर्थिक मदत लागेल. ही आर्थिक मदत बँका कशा देतील? कारण बँका हा सुद्धा एक बिझनेसच आहे ना, त्यांनाही चांगले बॉरोवर्स असले तर ते प्रॉफिटमध्ये येणार आहेत. आणि कोविडमुळे तर अशी सगळ्या उद्योजकांची एक प्रकारे दैना निर्माण झालेली आहे. म्हणजे बँकांनाही आपला बिझनेस करताना खात्री राहिली पाहिजे की माझे हे पैसे बुडीत होणार नाहीत, आणि उद्योजकांनाही त्यांच्या एकूण पडत्या काळामध्ये कोविडमुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या काळामध्ये क्रेडिट लाईन मिळाली पाहिजे. मग याला मार्ग काय? तर याला मार्ग ही गॅरंटी स्कीम. या गॅरंटी स्कीमच्या अंतर्गत एक नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी स्थापन झाली आणि ती ट्रस्टी कंपनी अशा ह्या इमर्जन्सी क्रेडिट लाईनला 100% गॅरंटी देते. म्हणजेच उद्योजक जर हे कर्ज परतफेड करू शकला नाही जास्तीचं कर्ज, तर स्वाभाविकपणे ही ट्रस्टी कंपनी ते कर्ज बँकांना परत करून देईल. आता ही ॲडिशनल फॅसिलिटी आहे. म्हणजे जे जुने बॉरोवर्स आहेत त्यांना टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटलसाठी जे काही आउटस्टँडिंग लोन आहे त्याच्यापेक्षा 20% अधिक असं कर्ज देण्याची सोय याच्यामध्ये केली आहे. मला असं वाटतं या कर्जाच्या सोयीने अनेकांना कर्ज उपलब्ध झालंय, म्हणजे जे रिवाईव्ह होऊ शकतात, जे पुन्हा पूर्वपदावर येऊ शकतात, पण भांडवल नाही, पैसा नाही, म्हणून जे थांबले असते त्यांना ह्या क्रेडिट लाईनने फायदा होईल. अशी ही इमर्जन्सी क्रेडिट लाईन स्कीम आता ह्या योजनेची मुदत सुद्धा 1 वर्षाने वाढवली आहे. आणि या योजनेत किती रुपयांपर्यंत गॅरंटी द्यायची त्याची जी कमाल मर्यादा होती 4.5 लाख कोटी, ती वाढवून 5 लाख कोटी केली आहे. लोकांना कर्ज मिळावं, उद्योजकांना ॲडिशनल, आणि त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर आणावा यासाठी ही एक चांगली योजना आणखीन 1 वर्षाने वाढवली आहे. तसंच उद्योजकांसाठी एक क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस असा एक ट्रस्ट आहे. हा ट्रस्ट काय करतो? तर क्रेडिट गॅरंटी देतो. म्हणजे मी मगा म्हटलं तसं कर्जदार जर कर्ज परतफेड करू शकला नाही तर ह्या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीची हमी दिली जाते. कोणासाठी? तर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी. याच्यामध्ये कोलॅटरलची गरज नाही, तारणाची गरज नाही, तशीच थर्ड पार्टी गॅरंटीची पण गरज नाही. आणि हे छोट्या उद्योगांसाठी असल्यामुळे ज्यांची उलाढाल 10 लाख ते 1 कोटी आहे असे उद्योजक ह्या योजनेखाली गॅरंटी मिळायला पात्र ठरवले जातात. ही गॅरंटी 50% ते 85% कर्ज रकमेची असते आणि कर्ज रक्कम 5 लाख ते 2 कोटींची असते. मला असं वाटतं की ही एक मोठी सुविधा
उद्योजकांसाठी निर्माण करून दिलेली आहे. याच्याच जोडीला न्यूली इनकॉर्पोरेटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ज्या नवीनच स्थापन झालेल्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, फक्त उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्यांच्यासाठी सवलतीचा आयकर याचा दर 15% असा आहे. त्यांनी फक्त उत्पादनाची सुरुवात 31/3/23 पूर्वी करायला पाहिजे, तरच त्यांना ही सवलत 15% कर दराची मिळू शकते. ही पण मर्यादा 1 वर्षांनी वाढवलेली आपल्याला दिसते. शेतीविषयी म्हणजेच ॲग्रो प्रोडक्ट्स असतील किंवा रुरल इंडस्ट्रीज असतील, अशा उद्योगांना जे स्टार्टअप म्हणून अशा उद्योगांमध्ये पडतील किंवा सुरू करतील, त्यांना वित्तपुरवठा नाबार्डच्या माध्यमातून करण्यासाठी एक फंड सुरू करावा आणि स्वतंत्रपणे त्यासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजेच ज्याला आपण विकेंद्रित अर्थव्यवस्था व्हावी असा आग्रह धरत असतो, सरकारने गेले 5-7 वर्ष तो धरलाय, तर अशा ग्रामीण भागात उद्योग सुरू करायचा, शेतीच्या मालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू करायचा, तर नाबार्डच्या माध्यमातून हे 6,000 कोटी रुपयांचं कर्ज मिळेल अशी पण व्यवस्था केलेली आहे. आत्ता उद्योजकांना बँकेकडनं व्यवहार करताना किंवा समोर एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल, व्यवहार करताना एखादं टेंडर भरायचं असेल, तर व्यवहार करताना बँक गॅरंटी अनेक ठिकाणी द्यावी लागते. आणि ही बँक गॅरंटी फक्त बँकाच आतापर्यंत देत होत्या. या बजेटमध्ये एक छान आणखीन तरतूद केली, म्हणजे एक अल्टरनेटिव्ह ॲडिशनल सोय निर्माण करून दिली आहे आणि त्याला म्हटलंय बँक गॅरंटी बरोबरच एक आणखीन व्यवस्था, ज्याला शुअरिटी बॉन्ड्स असं म्हणतात, त्याही शुअरिटी बॉन्ड्सची सुरुवात विमा कंपन्यांनी करावी आणि जशी बँका गॅरंटी देतात तशी ही शुअरिटी विमा कंपन्यांनाही देता येणं इथून पुढे शक्य होईल. त्यासाठी तारण असण्याची गरज राहणार नाही, तर एक शुअरिटी इन्शुरन्स पॉलिसी अशा उद्योजकांनी घ्यावी, ज्याच्या माध्यमातून त्यांना बँक गॅरंटी ऐवजी शुअरिटी बॉन्ड्स मिळू शकतील. आता हे सगळं उत्पादन सुरू व्हावं म्हणून केलेल्या गोष्टी आहेत. त्याला मी आणखीन एकाची जोड देतो आणि ती म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं जे बजेट आहे, मोठं बजेट आहे. या बजेटपैकी 25% रक्कम ही केवळ सार्वजनिक क्षेत्रातल्या म्हणजेच डिफेन्स डिपार्टमेंट किंवा मंत्रालयाच्या अखत्यारीत न राहता 25% रकमेचा विनियोग हा शैक्षणिक संस्था किंवा इंडस्ट्री किंवा स्टार्टअप्स किंवा शैक्षणिक संस्था यांच्यासाठी उपलब्ध असेल. मला वाटतं ही पण एक मोठी तरतूद आहे. याचं कारण असं आहे की हा जो माल उत्पादित होतो, त्या उत्पादित मालापैकी म्हणजे संरक्षण सामुग्रीच्या खरेदीत स्थानिक उद्योजकांच्या मालाला रिझर्वेशन हे पूर्वी 58% होतं, ते आता 68% इतकं वाढवलंय. आयात नाही होणार आता. 68% रिक्वायरमेंट ही देशांतर्गत पुरवठादार करतील. मग त्यांना त्यासाठी जर काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट लागलं तर ते कुठून एवढी मोठी रक्कम रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी खर्च करतील. म्हणून मला असं वाटतं की 25% डिफेन्सचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट या खाजगी क्षेत्राला, शैक्षणिक क्षेत्राला, इंडस्ट्रीसाठी हे खुलं करून दिलेलं आपल्याला दिसतं. छोटे मध्यम लघु उद्योग जे आहेत त्यांच्यासाठी विविध पोर्टल्स आता उपलब्ध आहेत. ती सगळी पोर्टल्स इंटरलिंक करण्याची सुद्धा एक योजना आता या ठिकाणी आहे. आयात शुल्काचा दर हा त्याचं पुनरावलोकन केलेलं आहे. ज्या उत्पादनांसाठी रॉ मटेरियल बाहेरनं येण्याची आवश्यकताच आहे, अशा रॉ मटेरियलच्या कस्टम ड्युटीमध्ये घट केली आहे आणि जे फायनल प्रोडक्ट्स आपण तयार करू शकतो आहोत त्या फायनल प्रोडक्ट्सच्या आयातीवर उत्पादन शुल्क वाढ केलेली आहे. मी इथे त्याची लिस्ट सांगायचा मोह टाळतो. आणि एक छान तरतूद केलेली आहे ती म्हणजे ACZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र, जे काही वर्षापूर्वी आपल्या देशात सुरू झालेली आहे. त्यालाही आता 1 दशकापेक्षा अधिक काळ होऊन गेला आणि त्यामुळे खूप बदल झाले. ते सगळे बदल या ACZ मध्ये यावेत आणि म्हणून या ACZ कायद्याचं सुद्धा नवीन कायद्यात रूपांतर करावं आणि उद्योजकांना सुविधा निर्माण करून द्यावी, अशी ही एक तरतूद या बजेटमध्ये आहे.
अनेक आपले भारतीय उद्योग आता मल्टीनॅशनल उद्योग झालेले आहेत. म्हणजे त्यांचं हेड ऑफिस इथे आहे आणि बाहेर पण ते कामं करतायत. स्वाभाविकपणे इतर देशांमधल्या कंपन्यांच्या बरोबर त्यांची काही ठिकाणी भागीदारी आहे, काही ठिकाणी नुसती विक्री आहे, काही ठिकाणी गुंतवणूक आहे, ब्रँचेस आहेत, जॉईंट व्हेंचर्स आहेत. आणि असा इंटरनॅशनल आपला व्यापार सुरू झालेला असल्यामुळे स्वाभाविकपणे काही इंटरनॅशनल डिस्प्यूट्स पण निर्माण झालेले आहेत. हे डिस्प्यूट्स लवकरात लवकर रिझॉल्व्ह व्हावेत, सोडवले जावेत म्हणून एक इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरही सुरू करण्याचं या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा जर एकत्रित आपण विचार केला तर असं लक्षात येईल की ह्या अर्थसंकल्पात उद्योजकांना चांगलं आपलं बस्तान पुन्हा बसवता यावं, नव्याने उद्योग सुरू व्हावेत यासाठी अनेक तरतुदी केलेल्या सापडतील. इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री नंतर मी येतो तिसऱ्या एका घटकाकडे ज्याचाही उल्लेख माटे सरांनी सुरुवातीला केला आहे. हे सगळं जे मी आता सांगितलं ते एका अर्थाने हार्डवेअर आहे. आणि मग सॉफ्टवेअर काय आहे? माझ्या दृष्टीने समाजासाठी, माणसांसाठी सॉफ्टवेअर 2 प्रकारचं आहे. एक आहे एज्युकेशन आणि दुसरं आहे हेल्थ केअर, आरोग्य आणि शिक्षण. आता ह्या 2 ह्याच्यावर ह्या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये खूप भर दिलेला आपल्याला दिसतो. आणि भर दिला याचं पहिलं द्योतक काय तर त्यासाठी तरतूद किती केली अर्थसंकल्पामध्ये. आपल्याला दिसेल शिक्षणावरचा खर्च आहे 1,00,000 कोटी रुपये आणि एवढा खर्च प्रथमच होतो आहे. तो पुरेसा आहे की नाही याबद्दल वाद असू शकतो, पण तो वाढता आहे हे मात्र मान्य करावं लागेल. आरोग्यासाठी 83,000 कोटी रुपये, आरोग्यातल्या संशोधनासाठी 3,200 कोटी रुपये. मला असं वाटतं की एवढा जो खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता अर्थसंकल्पात प्रोव्हाइड केलाय त्याच्यानेच आपल्या लक्षात येईल की ह्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टींवर भरपूर भर हा दिला आहे. त्यातलं काही तपशील बघूया. त्यातलं पहिली गोष्ट सांगायला पाहिजे ती म्हणजे अगदी छोट्या अंगणवाडी, 2,00,000 अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्याचा मानस या अर्थसंकल्पामध्ये सरकारने जाहीर केलेला आहे. सरकारने आपल्या सगळ्या योजना ह्या डिजिटल फर्स्ट या माइंडसेटने आकारलेल्या आहेत. सगळा ग्रामीण भाग आणि ग्रामीण जनता 2025 सालापर्यंत भारत नेटच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबरने जोडण्याची एक महत्वाकांक्षी योजना या अर्थसंकल्पात आहे. आपल्याला आतापर्यंत ही माहिती आहेच सगळ्यांना की प्रत्येक खेड्यापर्यंत वीज गेलेली आहे. आता प्रत्येक खेड्यापर्यंत जर इंटरनेटचं जाळं गेलं आणि आत्ताच्या या कोविडच्या काळात तर त्याची खूप आवश्यकता आपल्याला जाणवली, कारण ऑनलाईन शिक्षण सगळीकडे सुरू झालं. जर तुमच्याकडे इंटरनेटचं जाळं नसेल, जर तुमच्याकडे वीज नसेल तर हे कसं शक्य होईल? म्हणून 2005 पर्यंत हे सगळं ऑप्टिकल फायबरनी जोडायचं आणि त्यामुळे डिजिटल लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल. आणि हे एकदा इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की आत्ताची जी अडचण आहे, विद्यार्थ्यांना 3 प्रकारची अडचण आहे. वेळेची अडचण आहे, खर्चाची अडचण आहे आणि प्लेस, टाइम, कॉस्ट अँड प्लेस. या 3 गोष्टी शिक्षणासाठी एक प्रकारे कन्स्ट्रेंट आहे, अडथळा आहे. म्हणजे शाळेच्याच वेळात जाऊन शिकलं पाहिजे, कॉलेजच्याच वेळात जाऊन शिकलं पाहिजे, जूनलाच ऍडमिशन झाली पाहिजे, टाइम कन्स्ट्रेंट. कॉस्ट कन्सेप्ट, इतकी फी आहे तेवढी भरली पाहिजे, त्याच्यासाठी लागणारा इतर खर्च गेला पाहिजे. आणि तिसरी कन्सेप्ट म्हणजे प्लेस, म्हणजे अमुक ठिकाणी जाऊनच शिकलं पाहिजे. मग आपल्याला दिसतं की खूप मोठ्या प्रमाणावर लोक एका गावाहून दुसऱ्या गावात जातात, तिथे शिक्षण घेतात. या 3 कन्स्ट्रेंटवर जर मात करायची असेल आणि शिक्षण सर्वांसाठी अफोर्डेबल, कुठूनही केव्हाही असं जर करायचं असेल तर ह्या 3 कन्स्ट्रेंटवर मात करायला पाहिजे. आणि प्रॉबेबली ऑनलाईन शिक्षणाने हे करता येईल. शिवाय हे एकदा टेक्नॉलॉजीचं सहाय्याने शिक्षण सुरू झालं की एक मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. आता आपण म्हणतोय टेक एनेबल एज्युकेशन, तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण. पण मला असं वाटतं ही जर सगळी जोडणी झाली तर ते टेक इन्क्लुझिव्ह लर्निंग सुरू होऊ शकेल.
म्हणजे टेक्नॉलॉजी सुद्धा त्याच्यात आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणता येईल अशी शिक्षणासाठी एक मोठी तरतूद आता आपल्याला केलेली दिसते आहे. जोडीला एक PM-ई विद्या नावाची एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. तिचा विस्तार करावा आणि 1ली ते 12वी ह्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ता जी चॅनल्स आहेत ती प्रादेशिक भाषेत नाही आहेत. तेव्हा ही सगळी प्रादेशिक भाषेतली चॅनल्स एका इयत्तेसाठी, मला वाटतं इयत्ता शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 5वी इयत्ता, 6वी इयत्ता, 7वी इयत्ता, ज्याला आपण स्टँडर्ड असा इंग्रजीत शब्द वापरतो, अशा प्रत्येक इयत्तेसाठी एक TV चॅनल प्रादेशिक भाषेत सुद्धा सुरू करायचं आणि अशी 200 TV चॅनल सुरू करून हे शिक्षणाला सप्लिमेंटरी, पूरक, अन्य कुठेतरी भाषण केल्यानंतर मला प्रश्न असा विचारला की असं सगळं E-लर्निंग मध्ये तुम्हाला वाटतं का इफेक्टिव्हली हे सगळं होऊ शकेल, प्रत्यक्ष संपर्क न होता? मला असं वाटतं की थोडं समजून घेण्याची गरज आहे. हे सप्लिमेंटरी आहे, हे पूरक आहे, हे ॲडिशनल आहे, हे जास्तीचं आहे. म्हणजे शाळा बंद करून हे होणार नाहीये. शाळेमध्ये शिक्षण होईलच, पण त्याच्या जोडीला हे आणखीन एक सुविधा निर्माण करून दिलेली आहे. याच्याच जोडीला कौशल्य शिक्षणासाठी डिजिटल सुविधा ही निर्माण करून दिलेली आहे. या जोडीला एक डिजिटल विद्यापीठाची सुद्धा निर्मिती करण्याचं सुतोवाच या अर्थसंकल्पात आहे. आता ही डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय असणार आहे? तर मला असं वाटतं पुन्हा हे असं दूरस्थ शिक्षणच आहे. आता आपल्याकडे ओपन युनिव्हर्सिटीज आहेत, पण एकूण त्या ओपन युनिव्हर्सिटीची कार्यपद्धती आणि त्याच्या मर्यादा याच्याही पलीकडे जाऊन एक डिजिटल विद्यापीठ निर्माण व्हावं अशी ही योजना सरकारने केलेली आहे. या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये कौशल्य, पुनर्कौशल्य आणि उच्च कौशल्य हे आपल्या ठिकाणाहून कमी खर्चामध्ये आणि कुठलीही वेळेची बंधनं न पाळता आपल्याला करता येऊ शकेल अशी शिक्षणासाठी केलेली एक मोठी तरतूद आहे. याच्याच जोडीला आपण वाचलं असेल की ह्या गिफ्टमध्ये गुजरातमध्ये जे सेंटर निर्माण केलं आहे त्याच्यामध्ये एक विदेशी विद्यापीठांना सुद्धा किमान नियमनाखाली आपली शिक्षणाची व्यवस्था राबवता येईल असं हे सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या तरतुदी बघितल्यानंतर शिक्षणाकडे कसं, कारण नवीन शिक्षण पॉलिसीमध्ये मातृभाषेतून शिक्षण किंवा प्रादेशिक भाषेमध्ये शिक्षण याचा आग्रह धरलेला आहे एका सर्टन वयापर्यंत किंवा स्टेजपर्यंत. हे जर साध्य करायचं असेल तर पुरेसं मटेरियल उपलब्ध करून दिलं पाहिजे. मला असं वाटतं हे जे एक TV चॅनल प्रत्येक प्रादेशिक भाषेमध्ये, याचा निश्चितपणे त्याच्यासाठी उपयोग हा होणार आहे. हेल्थ केअरच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हेल्थ केअर पुन्हा 2 प्रकारची घेण्याची गरज आहे. एक म्हणजे फिजिकल हेल्थ आणि दुसरं म्हणजे मेंटल हेल्थ. फिजिकल हेल्थसाठी तर आता आयुष्यमान भारत असेल किंवा आपल्या राज्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, काही ना काहीतरी योजना आहेत त्याच्यामध्ये रिइम्बर्समेंट ऑफ एक्सपेंडिचर मिळत असते. त्या योजना तर चालू आहेतच, पण त्याच्याच जोडीला आता एक महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ज्याला आपण टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम असा एक प्रोग्राम सुरू होणार आहे. मेंटल हेल्थ प्रोग्राम. अनेक जणांना या कोविडच्या काळामध्ये मानसिक आजार निर्माण झालेत, अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याला एक मुख्य कारण म्हणजे कम्युनिकेशन. हे जर का नीट झालं आणि काउन्सेलिंग नीट मिळालं, त्याच्यासाठी ही टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू करण्यात आलंय. असे 23 सेंटर्स या वर्षभरात भारतात उभे करायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी व्यवस्था निर्माण होईल. मला वाटतं की ह्या सगळ्याचा उपयोग जर, सगळ्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित झाली तर हेल्थकडे पुरेसं लक्ष दिलं आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. डिजिटल हा जो विषय होता सगळा, मी मगापासून त्याचा उल्लेख वारंवार करतोय. त्याच्यातल्या एक 2-3 गोष्टी ज्या फोकस करणं अगदी आवश्यक आहे या बजेटच्या निमित्ताने, त्यातली एक म्हणजे 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँकिंग युनिट स्थापन करू. डिजिटल बँकिंग युनिट्स
एक्सक्लुझिव्हली तिथे डिजिटल बँकांचे व्यवहार असतील, याचा तपशील यायचा आहे अजून. पण अमृत महोत्सवी वर्षात 75 वर्ष स्वातंत्र्य झाल्यानंतर 75 जिल्हे आयडेंटिफाय करून तिथे अशी 75 सेंटर्स उभी करायची आणि ती डिजिटल असतील. त्यामुळे डिजिटल बँकिंग होईल, डिजिटल पेमेंट्स होईल, फिनटेक म्हणजे वित्तीय संदर्भातली टेक्नॉलॉजी जी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध लागून काही चांगल्या सुधारणा होतील अशी अपेक्षा ही व्यक्त करायला जागा निश्चितपणे आपल्याला आहे. आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बँका पोहोचवण्यासाठी आणखीन एक गोष्ट केलेली आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बँका निर्माण झाल्या. म्हणजे पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, स्मॉल बँक्स आहेत, किंवा पेमेंट बँक्स आहेत, किंवा विदेशी बँका आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत. एवढ्या बँका असून 75 वर्षात अजूनही आपल्याला माहिती आहे की रुरल एरियामध्ये बँकांच्या शाखा मर्यादित आहेत आणि त्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन कमी आहे. हे इन्क्लुजन वाढवलं पाहिजे आणि लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी एक खूप महत्वाकांक्षी योजना आणि अतिशय वेल थॉट अशी योजना ही आपल्याला सापडते. देशामध्ये सुमारे 1.5 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत. तिथे त्यांचं काही एक स्ट्रक्चर आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे, जागा आहे, काही स्टाफ आहे, काही सर्व्हिसेस चालू आहेत. ह्या 1.5 आणि ते रिमोट पर्यंत पोहोचलेले आहेत. अगदी खेड्यापाड्यात सुद्धा पोस्ट ऑफिस आपल्याला सापडतं. भले ते कोणाच्या तरी घरी असेल, पण एक पोस्ट ऑफिस तिथे आहे, काही सुविधा तिथे दिल्या जात आहेत. ह्या पोस्ट ऑफिसेसना कोर बँकिंग सिस्टीम म्हणजे कोर बँकिंग प्रणाली या वर्षभरात लागू करायची आहे. म्हणजे थोडक्यात बँका आणि पोस्ट ऑफिसेस यांच्यामधले बँकिंग ट्रान्झॅक्शन्स या कोर बँकिंग सिस्टीममुळे जोडता येतील. पोस्ट ऑफिस जिथे आहे तिथल्या लोकांना या पोस्ट ऑफिसेस मधनं बँकांच्या सुविधा, अगदी ATM, फंड ट्रान्सफर, सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येतील. अशी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना ही या अर्थसंकल्पात नमूद केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुसतं खाती उघडा असं एक आवाहन केलं होतं, जनधन बँक खातं, आणि किती मोठ्या प्रमाणावर या सरकारने त्याची अंमलबजावणी केली. इतकी खाती उघडली की त्याचं रेकॉर्ड हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालं. म्हणजे अंमलबजावणी करण्यात हे सरकार काही कमी पडतं असं दिसत नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, खरं म्हणजे ही आधीच्या सरकारची कल्पना आहे. त्यांनी सुरू केली दोन्ही या योजना, म्हणजे जनधन खातं सुद्धा आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुद्धा त्यांनी सुरू केल्या, पण त्यांना राबवता आल्या नाही. त्याच योजना सरकारने आणल्या. पहिले 0 बॅलन्स अकाउंट होतं, त्याला नाव दिलं जनधन, आणि या सरकारने त्या उत्तम प्रकारे राबवल्या. तशीच ही 1.5 लाख पोस्ट ऑफिसेसमध्ये कोर बँकिंग सुविधा आणण्याची योजना सुद्धा सरकार राबवू शकतं. आणि ती जर राबवली गेली तर मला असं वाटतं फायनान्शियल इन्क्लुजन कुठच्या कुठे निघून जाईल आणि सगळे व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून सहज शक्य होऊ शकतील. मला वाटतं ह्याच्याच जोडीला एक ई-पासपोर्ट ही पण सुविधा सगळ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तीही तुमचं माझं जीवनमान सुकर करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. या सगळ्या प्रमुख गोष्टी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री, हेल्थकेअर आणि त्याच्याच जोडीला मी म्हटल्याप्रमाणे शिक्षण, या सगळ्याचा उहापोह केल्यानंतर एक आणखीन मुद्दा माटे सरांनी माझ्यासाठी खुला करून ठेवलाय, आणि तो म्हणजे डिजिटल करन्सी, क्रिप्टो करन्सी, व्हर्च्युअल करन्सी किंवा आभासी चलन. मी तेवढ्याबद्दल एक 5-10 मिनिटात काही विषय मांडेन. आता ही क्रिप्टो करन्सी, जसं माटे सर म्हणाले की बिटकॉइन सगळ्यांना माहिती झालंय ऐकून. गेले निदान 1 दशकभर तरी ही क्रिप्टो करन्सी बाजारामध्ये आहे. जरा मी पहिल्यांदा आधीचे बाजारात काय आहे ते सांगतो, म्हणजे सरकार नवीन काय आणणार आहे, त्यात फरक काय आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. बिटकॉइन सारख्या ज्या करन्सीज आता बाजारात आहेत त्या करन्सीज कोणी सुरू केल्या हे कोणाला माहिती नाही. म्हणजे ह्या करन्सीचा उद्गाता कोण, हु इज द इनिशिएटर ऑफ दिस करन्सी,
हे जगातल्या अनेकांनी डोकंफोड करून सुद्धा माहिती न झालेली गोष्ट आहे. कारण हे आभासी चलन आहे. आभासी याचा अर्थ त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, असं हे चलन आहे. ते कोणी सुरू केलं माहिती नाही, त्याला कुठल्याही ऍसेटचा पाठिंबा नाही, शिवाय त्याच्याबद्दल काही वाद निर्माण झाले तर ते वाद कुठल्या कोर्टात सोडवायचे, तर ते लिगलच नाही. त्यामुळे ते कुठल्याही कोर्टात जाऊन त्याचा वाद सोडवता येणं शक्य नाही. मला वाटतं एवढं वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला त्याच्यात असलेली जोखीम काय हे कळलं असेल. कारण आपलं जे चलन असतं ना, ते चलन मध्यवर्ती बँक आणि केंद्र सरकार यांच्या ॲश्युरन्सवर, पाठिंब्यावर चालत असतं. त्याला काही ना काहीतरी विदेशी चलनाचा साठा असेल किंवा सरकारकडे असलेला सोन्याचा साठा असेल, सरकारचं प्रॉमिस असेल, याचा पाठिंबा असतो. ती कायदेशीर करन्सी असते आणि त्यामुळे ती कोर्टामध्ये जाऊन आपल्याला त्याचे क्लेम सेटल करता येऊ शकतात. असं काही नसलेली जी करन्सी ती क्रिप्टो करन्सी किंवा ते आभासी चलन आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बिटकॉइन सारखं चलन आता चलन म्हणून कमी वापरलं जातं आणि गुंतवणुकीचा मार्ग म्हणून जास्ती वापरलं जातं. खरं म्हणजे करन्सीचं काम काय आहे, तर ट्रान्झॅक्शन सुकर करणं किंवा व्यवहाराची रक्कम मोजण्याचं एक एकक, व्हॅल्यू स्टोअर करण्याचं एक साधन, असं करन्सीचं काम आहे. पण आता आपल्याला लक्षात येतं आणि भारतात सुद्धा आता जे काही तुम्हाला याच्यात गुंतवणूक करा असंच म्हणतात. म्हणजे इट इज नॉट ऍक्टिंग ॲज अ करन्सी इन रिअल सेन्स ऑफ द टर्म, बट इट हॅज बिकम अन इन्व्हेस्टमेंट टूल, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. याच्यावर कोणाचंच नियंत्रण नसल्यामुळे हे चलन, याची किंमत काय, व्हॅल्यू काय, तर ही व्हॅल्यू कशावर ठरते, मागणी आणि पुरवठ्यावर ठरते. बाजारात जर मागणी वाढली तर स्वाभाविकपणे याची किंमत वाढते आणि बाजारात जर काही अशी गडबड झाली, या करन्सी बद्दल काही निगेटिव्ह न्यूज आल्या तर याची किंमत घटते, पडते. आणि हे व्हेरिएशन फार मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी या चलनाची किंमत जेव्हा 2008-9ला हे चलन आलं त्यावेळेला त्याची किंमत $8-9 इतकी खाली होती आणि आज जर बघितलं तर $40,000-45,000 इथपर्यंत आहे आणि मध्ये ती केव्हा तरी $2,000-2,500 पर्यंत जाऊन पण आलेली आहे. इतकं व्हेरिएशन या चलनाच्या किमतीमध्ये होतं. मी जरा विस्ताराने आत्ताची ही क्रिप्टो करन्सी काय आहे ती सांगायचा प्रयत्न केला. ही करन्सी तयार होते, ज्याला म्हणता येईल कम्प्युटरच्या साह्यानेच, इंटरनेटच्या साह्यानेच ही करन्सी तयार होते, ज्याला मायनिंग ऑफ बिटकॉइन्स असं म्हणतात. म्हणजे एक संगणकीय तुम्ही जर का गणित सोडवलं असं आपण म्हणूया तर तुम्हाला बिटकॉइन मिळू शकतात. त्यामुळे हे निर्माण कसं होतं, तर त्या सिस्टीम मधनं निर्माण होतं. तुम्ही खरेदी विक्री करू शकता, पण कोणी खरेदी केली, कोणी विक्री केली, कोणाच्या वॉलेटमध्ये म्हणजे खात्यामध्ये किती बिटकॉइन्स आहेत, तर त्या माणसाचं नाव कुठेही येत नाही. आता नाव पण येणार नाही, ते बिटकॉइन सारखं कोणी निर्माण केलं ते पण माहिती नाही, त्याला कुठल्या सरकारचा पाठिंबा पण नाही, त्याला कुठल्या ऍसेटचं पण बॅकिंग नाही. असं हे चलन निश्चितपणे रिस्की आहे आणि म्हणूनच सगळेजण असं म्हणतात की या चलनामध्ये जी गुंतवणूक होते आहे किंवा या चलनाचं जे वापर करत आहेत ते साधारण काळ्या पैशाचे धारक, ब्लॅक मनी होल्डर्स, टेररिस्ट, स्मगलर्स यांचा पैसा प्रामुख्याने याच्यात गुंतलेला आहे का, अशी शंका येते. ही शंका रिझर्व्ह बँकेने वारंवार बोलून दाखवलंय. एवढंच काय, आपल्या भारताचे जे सुरक्षा सल्लागार M.K. नारायण यांनी सुद्धा हे जाहीरपणे वक्तव्य केलं होतं की याच्यात अशा प्रकारच्या लोकांचा पैसा गुंतलेला असण्याची शक्यता आहे. म्हणून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने हे चलन अधिकृत आहे असं म्हटलेलं नाही, लीगल आहे असं म्हटलेलं नाही, पण त्याचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर होतोय आणि खरोखर जर त्याच्यात काळा पैसा गुंतवला जात असेल तर त्याच्यावर काहीतरी अटकाव निर्माण केला पाहिजे, काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे. म्हणून यावेळेला करामध्ये एक 2-3 तरतुदी आपल्याला केलेल्या सापडतात. त्या तरतुदी थोडक्यात सांगायच्या तर एवढं म्हणता येईल आपल्याला की ह्या
व्यवहारामध्ये म्हणजेच बिटकॉइन विकून, बिटकॉइन सारखे कुठलंही ज्याला म्हणता येईल करन्सी विकून जो काही नफा होईल त्या नफ्यावर 30% इतका टॅक्स लागेल. आता कोणाच्या मनात प्रश्न येईल की अहो ज्याचं नावच नाहीये होल्डरचं तर कोणाला नफा झाला हे शोधणार कसं? अगदी बरोबर प्रश्न आहे हा. पण मला असं वाटतं, जे माझं इंटरप्रिटेशन आहे, जेव्हा केव्हा लक्षात असं येईल की एखाद्याकडे हे बिटकॉइन्स आहेत कुठल्याही मार्गाने असेल, मग ते सर्च, सीझर, सर्वे याच्यात कुठेतरी लक्षात आलं किंवा अन्य मार्गाने लक्षात आलं, तर त्या व्यवहारावर झालेल्या नफ्याच्या 30% इतका कर येईल. हा नफा ठरवताना कुठली वजावट मिळणार नाही, कुठल्याही खर्चाची वजावट मिळणार नाही. म्हणजेच खरेदीची रक्कम आणि विक्रीची रक्कम यातला फरक हा करपात्र असेल 30% दराने. समजा याच्यावर तोटा झाला असला तर तो तोटा कुठेही सेट ऑफ मागता येणार नाही. आणि हे जर गिफ्ट केले तर ज्याच्या हातामध्ये ही गिफ्ट असेल, रिसिपंट ऑफ द गिफ्ट, त्याला कर त्याच्यावर भरावा लागेल. या तरतुदी करून थोडंसं नियमन आणलंय. पण मित्रांनो, लगेच काही जणांना असं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया बघितली तर एकदम बिटकॉइनची मागणी वाढून गेलेली दिसली. म्हणजे लोकांना असं वाटलं की जणू काही सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने याला कायदेशीर दर्जा देऊन टाकलाय का, रेकग्नाइज केलंय का. पण रिझर्व्ह बँकेने आणि सीबीडीटीने दोघांनी लगेच क्लॅरिफिकेशन दिलंय की हे इलिगलच आहे, याला कोणतंही लिगॅलिटी नाही, फक्त ते करपात्र केलेले आहेत. मला वाटतं आत्ताच्या डिजिटल करन्सी बद्दल किंवा क्रिप्टो करन्सी बद्दल मी पुरेशी माहिती दिली आपल्याला. मग आता सरकार काय करत आहे आणि काय अनाउन्समेंट या बजेटमध्ये आहे, तर ती अनाउन्समेंट आहे की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, सीबीडीसी असा त्याचा शॉर्ट फॉर्म सगळीकडे आलेला आपण बघितलं असेल. म्हणजेच ही करन्सी आता सेंट्रल बँक अधिकृतपणे काढणार आहे. मी आधीच सांगितलं की आता अस्तित्वात असलेल्या क्रिप्टो करन्सीज कोणी काढल्यात माहिती नाही आहेत. ही येणारी डिजिटल करन्सी रिझर्व्ह बँक काढणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की जसं एखादं रुपयाचं नाणं आहे, 10 रुपयाचं नाणं आहे, नाणं हे एक स्वरूप आहे चलनाचं, 10 रुपयाची नोट पण आहे, म्हणजेच हे दुसरं स्वरूप आहे रुपयाचं किंवा चलनाचं. एक नाणं स्वरूप झालं, एक नोट स्वरूप झालं. तसंच एक डिजिटल करन्सी हे करन्सीचं स्वरूप असेल. आणि त्यामुळे ही सरकारने काढलेली, रिझर्व्ह बँकेने काढलेली, रिझर्व्ह बँकेचं त्याला पाठिंबा असलेली एकूण चलनाच्या जे काही चलन एकूण वितरित केलं जाईल त्यापैकी एक भाग असलेली ही डिजिटल करन्सी आहे. त्यामुळे त्याच्यात अजिबात जोखीम नाही, जी आत्ताच्या क्रिप्टो करन्सीमध्ये प्रचंड जोखीम आहे. अशी ही एक अधिकृत करन्सी आता बाजारात येईल. ती कशी असेल, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल हे काही अजून स्पष्ट केलेलं नाही. पण गेल्या वर्षीच रिझर्व्ह बँकेच्या एका अभ्यास गटाने याच्या संदर्भातला एक अहवाल सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेला आहे. त्यामुळे लवकरच याचं सगळं स्वरूप हे आपल्या समोर येईल. जसं बँकिंग आपण करतो, माझे बँकेत इतके पैसे आहेत म्हणजे मला कसं कळतं हे, तर एक बँक पासबुक मिळतं, म्हणजे एका अर्थाने ते डिजिटलच आहे ना. मी एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले, माझ्याकडे किती शेअर्स आहेत हे मला काय, आता पूर्वीसारखी शेअर सर्टिफिकेट्स मिळत नाहीत, बॉन्ड सर्टिफिकेट्स मिळत नाहीत, म्युच्युअल फंडाचे युनिट्स मिळत नाहीत. आता काय मिळतं, डिजिटलीच मिळतं. आपल्याला हे सगळं आता अंगवळणी पडलेलं आहे. डिजिटल पेमेंट करतो आपण, वेगवेगळे ऍप्स वापरतो आपण, त्यामुळे डिजिटल आपल्या अंगवळणी पडलं. हे एक नवीन डिजिटल चलन येईल. आता ते कोण वितरित करेल, तर रिझर्व्ह बँक. पण ती कुठल्या माध्यमातून वितरित करेल, जशा शेकडो बँका आहेत, आता कोण हे वितरित करेल हेही सगळं आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उलगडत जाईल. जसं NSDL आणि CDSL ह्या दोन डिजिटल ज्याला म्हणता येईल आपल्या DP होल्डिंग्स आहेत, तसं काहीतरी एक रचना निर्माण होईल आणि त्याच्या माध्यमातून ही डिजिटल करन्सी सर्क्युलेशन मध्ये येईल. ती जास्ती सेफ असेल, सिक्युअर्ड असेल आणि व्यवहार करायला जास्ती सोयीची असेल,
आत्ताची क्रिप्टोकरन्सी जशी एक गुंतवणुकीचं साधन आहे, मला असं वाटतं येणारी ही जी काही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आहे, ही करन्सी म्हणून कामात येईल, ही गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असणार नाही. असा ह्या दोघातला फरक हा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. हे सगळं मांडल्यानंतर एक छोटासा भाग म्हणजे या बजेटमध्ये काही सुटलंय का, काही काळजी करण्यासारखं आहे का, कशाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे का, अशा 1-2-3 गोष्टी मी सांगतो आणि थांबतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मी जरा 2 आकड्यांकडे लक्ष वेधू इच्छितो. त्यातला पहिला आकडा आहे सरकारला द्यावं लागणारं व्याज. व्याज आहे, खर्च आहे. सरकारला पैसे कमी पडले म्हणजेच डेफिसिट आलं बजेटमध्ये की सरकार कर्ज घेतं आणि हे कर्ज घेऊन सरकार आपला कारभार करतं. तर पहिली गंभीर बाब म्हणजे एकूण बजेटच्या 39,45,000 कोटी बजेट पैकी सरकार 16,61,000 कोटी इतकं कर्ज घेऊ इच्छितं किंवा इतकं कर्ज घेण्याचं या अर्थसंकल्पात नमूद केलंय. म्हणजे जर प्रमाण बघितलं तर 42% खर्च हा कर्जातनं होणार आहे. अर्थात आत्ताचा काळच हा थोडासा कठीण काळ आहे, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे आणि आता खर्च करून अर्थव्यवस्थेला उभारी देणं आवश्यक आहे, म्हणून खर्च करणंच भाग आहे. हे मान्य केलं तरी सुद्धा आगामी काळामध्ये हे एक मोठं चॅलेंज या सरकारपुढे, येणाऱ्या सरकारांपुढे निश्चितपणे उभं राहणार आहे. आणि हे कर्ज वाढत चाललेलं असल्यामुळे व्याजाची रक्कम सुद्धा वाढत चाललेली आहे. आत्ताच्या अर्थसंकल्पात व्याजासाठी, द्यायच्या व्याजासाठी तरतूद केली आहे 9,41,000 कोटी रुपयांची. आवश्यक आहे, अटळ आहे, पण रक्कम किती मोठी झाली आहे ही आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये जर सबसिडीची रक्कम ऍड केली, फूड सबसिडी असेल, पेट्रोलियम सबसिडी असेल, फर्टिलायझर सबसिडी असेल, की जी या बजेटमध्ये कमी केली आहे, पण ती जर ऍड केली, ती आहे 3,56,000 कोटीची, तर व्याज आणि सबसिडी मिळून होतात सुमारे 13 लाख कोटी रुपये. म्हणजे 39 लाख कोटीच्या बजेटमध्ये 13 लाख कोटी आपण फक्त व्याज आणि सबसिडीवर, म्हणजे 33% रक्कम ही केवळ या 2 ह्याच्यावरच खर्च होत आहेत. याच्यात अजून आपण पगार बिगार धरलेला नाही. त्यामुळे सरकारचे कसे हात बांधले जातात हे आपल्याला या 2 आकड्यांवरनं दिसतं. आणि एक जी तिसरी गोष्ट आपण विचारात घेण्याची आवश्यकता आहे ती खरं म्हणजे टीका ही काही करायची म्हणून केलेली टीका आहे असं माटे सर सुद्धा सुरुवातीला म्हणाले. सामान्य टॅक्स पेयर्ससाठी काहीही सुविधा उपलब्ध, काही सवलत दिलेली नाही. एक्झम्पशन लिमिट तेच ठेवलं, टॅक्स ब्रॅकेट्स तसेच ठेवले, करांचे दर तसेच ठेवले, ज्या काही एक्झम्पशन्स अँड डिडक्शन्स आहेत त्याच्यात काही वाढ केली नाही. आणि हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की सामान्य माणसाला काही दिलं नाही. पण मला असं वाटतंय की सामान्य माणूस म्हणजे फक्त टॅक्स पेयर्स नाहीत. 3-4 कोटी टॅक्स पेयर्स आहेत, यापेक्षा जास्ती टॅक्स पेयर्स नाही आहेत. आणि आपल्या देशाची लोकसंख्या 135-40 कोटी जणांची आहे. त्यामुळे एक 3-4 कोटी जणांना काही सवलत दिली नाही, ह्याबद्दल खूप मोठी काही मला असं वाटतं की नकारात्मक बाब आहे असं नाही. नवीन अशी जी आत्ताची परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याच्यातनं आपल्याला बाहेर यायचंय, ज्यासाठी सरकारने गुंतवणूक वाढवावी असं म्हणतायत, तेव्हा सरकारने कुठलाही नवीन कर लावला नाही. हाच प्लस पॉइंट आहे असं आपल्या फायनान्स मिनिस्टरनी सांगितलं. हा एक भाग. आणि दुसरा भाग, आमचं टॅक्स स्ट्रक्चर हे सतत बदलणारं टॅक्स स्ट्रक्चर नाही, हेही याच्यातनं जरा अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केलेलं आहे. असा हा एकूण एकूण अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून जर त्याचं थोडक्यात वर्णन करून समारोप करायचा तर मला असं म्हणता येईल की अत्यंत निगेटिव्ह अशी कोविडची पार्श्वभूमी आहे. जगभरात तेलाच्या किमती वाढत आहेत, त्याच जोडीला जगामध्ये इन्फ्लेशन पण वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, म्हणजे रोजगाराच्या संधी कमी होत आहे. अमेरिकेमध्ये नाणे धोरणाच्या बद्दल खूप अनिश्चितता निर्माण झालेली आहे. आणि अमेरिकेत अनिश्चितता म्हणजे जगावर त्याचे पडसाद पडतात. अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये हा अर्थसंकल्प आमच्या अर्थमंत्र्यांनी मांडलाय. आणि तो मांडताना भविष्याचा वेध घेतलाय
आणि त्याच्याच बरोबर अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत. धाडसी निर्णय म्हटल्यावर कोणते? तर सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड्स असतील, डिजिटल करन्सी असेल, इलेक्ट्रॉनिक व्हेकलची इकोसिस्टीम सक्षम करणं असेल, किसान ड्रोन, सगळ्यात काही तरतुदी सांगता येत नाहीत, पण किसान ड्रोन आणि ड्रोन ॲज अ सर्व्हिस असे एक धाडसी निर्णय घेणारा, हा भविष्याकडे बघणारा असा अर्थसंकल्प आहे. आणि मला असं वाटतं हा अर्थसंकल्प एक चांगली पायाभरणी आम्हाला शताब्दीकडे जाण्यासाठी आहे, असं कन्क्ल्युजन मी माझ्या या एकूण वक्तव्यामध्ये करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या इथे काही श्रोत्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत, तर त्यातले आपण काही आत्ता प्रश्न घेणार आहोत. तर मी श्रोत्यांच्या वतीने हे तुम्हाला प्रश्न विचारते. पहिला प्रश्न एक पाठवलेला आहे, हाऊ दिस बजेट इम्पॅक्ट्स इंडियन इकॉनॉमी. मला वाटतं की हा प्रश्न म्हणजे माझं जे आतापर्यंतचे तासभराचं वक्तव्य झालं ते पुन्हा रिपीट करण्यासारखं आहे. इंडियन इकॉनॉमीला कसं एफेक्ट करणार आहे हेच मी तासभर सांगितलंय. तरी जर पुन्हा थोडक्यात सांगायचं तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भरपूर गुंतवणूक केल्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होईल, रोजगार निर्मिती होईल, उत्पादन वाढेल, त्यातून निर्यात वाढीची शक्यता होईल, लोकांच्या हातात पैसा येईल आणि पैसा आला की क्रयशक्ती वाढेल, त्यामुळे मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. मी हे सगळं मराठीत विवेचन केलंय, त्यांनी इंग्रजी प्रश्न विचारलाय, त्यामुळे कदाचित भाषा ही अडचण असली तर मला माहिती नाही. जस्ट टू रिइटरेट, if you increase the investment in the infrastructure, the basic facilities are developed. With these facilities, agriculture, industry, and service sector will grow. If these three sectors grow, employment opportunities are generated, production goes up, service sector earns more, agriculture can contribute more. With this, more employment opportunities will be generated. The purchasing power in the hands of the people will go up. With that, demand in the market will increase. And with this, we will be able to come out of this slowdown and we can achieve the economic development fast. So whatever has been done for infrastructure or industry or healthcare and education, I'm sure this will help this economy on a very large scale. Thank you. एक पुढचा प्रश्न आहे, क्रिप्टो करन्सीवर कर लावल्याने ती लिगलाइज करतो आहे, पण भारतासारख्या देशात ती समांतर चलन व्यवस्था निर्माण होण्याची भीती किती आहे? पुन्हा मला असं म्हटलं पाहिजे, याच्यावर मी खूप सविस्तर जवळपास 10-12 मिनिटं बोललोय. याला अजिबात लिगलाइज केलेलं नाही हेही मी सांगितलं. सीबीडीटीने स्पष्ट केलंय, रिझर्व्ह बँकेनेही स्पष्ट केलंय की आता अस्तित्वात असलेली क्रिप्टो करन्सी ही लीगल नाही, त्याच्यावर फक्त टॅक्स लावलेला आहे. आणि त्यामुळे कोणीही अशा समजुतीत राहू नये की ही लीगलाइज केलेली आहे. त्यातली जोखीम कुठलीही कमी झालेली नाही. त्यामुळे आपल्याला ही जी नवीन सरकार करन्सी आणणार आहे, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, ही काही पॅरलल करन्सी आहे असं नाही. इट इज अ पार्ट ऑफ द टोटल करन्सी इन सर्क्युलेशन इन इंडिया. म्हणून मी उदाहरण पण दिलं होतं माझ्या वक्तव्यामध्ये की जशी नाणी आली, जसं नोटा आल्या, जसं बँकच्या माध्यमातून व्यवहार व्हायला लागले, ज्याला आपण बँक मनी म्हणू, एक आणखीन करन्सीचा फॉर्म आला ज्याचं नाव डिजिटल करन्सी आहे. त्यामुळे ही पॅरलल करन्सी नाही. पुढचा प्रश्न आलेला आहे, शिक्षण व आरोग्य यावर करोना काळातील अनुभव लक्षात घेता 2.5% व 2.1% ही कमी नाही का? जगात 6% हे योग्य प्रमाण मानले जाते. कमी आहेच. ही खूप वाढायला पाहिजे, याहीबद्दल कोणाचं दुमत असायचं कारण नाही, हेही मी सांगितलं माझ्या वक्तव्यामध्ये.
पण ट्रेंड मात्र वाढत्या खर्चाचा आहे, हा मी आपल्या निदर्शनास आणून दिला. 6% इतर देशांमध्ये आहे मान्य आहे, पण तिथे करदात्यांची संख्या पण खूप आहे, सरकारचं उत्पन्न पण खूप आहे, तिथे सबसिडीज खूप कमी आहेत. आमच्याकडे आम्हाला सबसिडीज पण दिल्या पाहिजेत. करजाळ्यामध्ये असलेले करदात्यांची संख्या पण कमी आहे. आम्हाला करांचा दर पण कमी ठेवला पाहिजे आहे, करांची संख्या पण कमी केली पाहिजे आहे, आणि आम्हाला इतक्या विशाल देशामध्ये, इतक्या मोठ्या पॉप्युलेशन असलेल्या देशामध्ये खर्चाचं प्रमाण पण वाढवलं पाहिजे. हे सगळं एका वेळेला साधणं अशक्य आहे. प्रायोरिटीज द्याव्या लागतील. तशी प्रायोरिटी आता दिली आहे, आणि म्हणूनच शिक्षणावरचा खर्च सुद्धा जसं मी म्हटलं 1,00,000 कोटी केलाय, आरोग्यावरचा खर्च 83,000 कोटी केलाय. ही वाढती रक्कम आहे, ही चांगली गोष्ट आहे. ती पुरेशी आहे असा दावा कोणीच करत नाही आणि करू शकणार पण नाही. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डज द कॅपिटल एक्सपेंडिचर मेन्शन इन बजेट स्ट्रेथन द GDP ग्रोथ? I think the questions are on the similar lines, because the first question was how the investment in infrastructure will boost the economy. Now the question is how it will help the economy. मला असं वाटतं की this is only change in the words. What else is there? शेवटी गुंतवणुकीने काय व्हायला पाहिजे, तर आमच्याकडे शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र चांगलं भरभराटीला आलं पाहिजे. यासाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. त्या निर्माण झाल्या, आय रिपीट, की इट विल इन्क्रीज द प्रोडक्शन, इट विल इन्क्रीज द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, इट विल इन्क्रीज द इन्कम ऑफ द पीपल, इट विल इन्क्रीज द पर्चेसिंग पॉवर, इट विल हेल्प द इंडस्ट्री टू एक्सपोर्ट द कमोडिटीज. दिस इज द वे ओनली by which investment in infrastructure helps the economy. पुढचा प्रश्न आहे, 33% इंटरेस्ट प्लस सबसिडी वर असताना टॅक्स टू GDP रेशो कसा वाढवण्याचा प्रयत्न दिसतो? अतिशय चांगला प्रश्न आहे. टॅक्स टू GDP रेशो वाढला पाहिजे, आणि तो गेल्या 3-4 वर्षात वाढतो आहे. एक गोष्ट अशी आहे की जोपर्यंत प्रत्येक करपात्र व्यक्ती आणि वस्तू कराच्या जाळ्यात येत नाही, तोपर्यंत टॅक्स टू GDP रेशो वाढणार नाही. आणि आपल्या असं लक्षात येईल, कितीही आरडाओरड GST बद्दल झालेली असली तरी ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ज्या गोष्टी पूर्वी, मग तो सेल्स टॅक्स असेल किंवा व्हॅट असेल किंवा एक्साइज असेल किंवा जे इनडायरेक्ट टॅक्सेस होते, ज्यांना मर्ज करून आता GST झालाय, या सगळ्या करांच्या बाहेर होते व्यवहार, ते व्यवहार हळूहळू ह्या GSTच्या अंतर्गत यायला लागले आहेत, जाळ्यामध्ये यायला लागलेले आहेत. हे नाकारता येणं शक्य नाही. म्हणूनच जरा तर खरं म्हणजे आरडाओरड काही लोक करायला लागलेत, काही लोकांच्या पोटात दुखायला लागले की पूर्वी आम्हाला कर न भरता व्यवहार करता येत होते, बिल न देता व्यवहार करता येत होते. आम्ही आमचं बिल दाखवलं की त्याच्यावर आम्हाला वजावट मागता येत होती. आता जे करासंबंधी काही ना काहीतरी जाणकार आहेत, त्यांना हे माहिती आहे की तुम्ही बिल दाखवून तुम्हाला वजावट मागता येणं शक्य नाही आहे. जोपर्यंत ज्यांनी तुम्हाला ते बिल दिलेलं आहे तो तिकडे टॅक्स भरत नाही, त्याचं रिटर्न भरत नाही, तोपर्यंत इकडे तुम्हाला त्याचं सेट ऑफ वजावट मागता येत नाही. म्हणजेच कराचं जाळं वाढवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा जी मदत घेतली जाते आहे, त्यामुळे GSTच्या जाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सगळे व्यवहार यायला लागलेले आहेत. त्याचं बोलकं उदाहरण म्हणजे जानेवारीमध्ये मी ज्याचा उल्लेख 2दा खरं म्हणजे केला माझ्या बोलण्यामध्ये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही म्हणतो की आमचा उद्योगधंदा जरा शांत झालाय, कमी झालाय. या पार्श्वभूमीवर सुद्धा 1 जानेवारी महिन्यामध्ये 1,40,000 कोटीचं कर संकलन होत आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या जवळपास गेल्या 4-5 वर्षात दुपटीने वाढली. कशामुळे हे शक्य झालंय? AS26 असेल किंवा आता आलेला अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल. मला सांगा तुम्ही,
मला उत्पन्न कशाचं आहे हे पूर्वी मी सांगितलं तर सरकारला कळत होतं, आणि मी काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं हे ठरवू शकत होतो ना, कारण सरकारकडे त्याची माहितीच नव्हती. आता उलट झालंय, सरकारकडे इतकी माहिती आहे आणि तुमच्या त्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीमवर स्टेटमेंटवर इतकी माहिती येते. आता जर गमतीने उदाहरण सांगायचं झालं तर मित्रांनो, म्युच्युअल फंडातले गुंतवणूकदार, अगदी सोपं सगळ्यांना कळेल असं उदाहरण सांगतो. त्याचा गुंतवणूकदाराचा सल्लागार सांगतो की आता ह्या म्युच्युअल फंडाच्या ह्या युनिटची किंमत बऱ्यापैकी वाढली, आपल्याला आता इथून स्विच करू कारण इथे वाढण्याची शक्यता कमी आहे, किंवा हा खाली जातोय, आपण आता इथून आपला स्टॉप लॉस करू आणि इथली गुंतवणूक आपण दुसऱ्या म्युच्युअल फंडात टाकू. आपण होकार देतो आणि आपले ह्या म्युच्युअल फंडातले पैसे त्या म्युच्युअल फंडात जातात. रिटर्न भरायला ज्यावेळेला तो माणूस येतो त्यावेळेला तो कन्सल्टंट सांगतो की अरे तुझ्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये तुला या म्युच्युअल फंडाच्या युनिटवर इतका नफा झालेला दिसतोय. कोण सांगतंय? ती अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम स्टेटमेंट सांगतंय. कोणी तयार केलंय? सरकारने तयार केलेलं आहे. आता ते उपलब्ध आहे, प्रत्येकाचं अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट तिथे उपलब्ध आहे. इन्कमचं, व्यवहाराचं, याच्यात नुसतं उत्पन्न नाही, व्यवहार पण आहेत, सगळे आर्थिक व्यवहार. पूर्वी 26 AS मध्ये केवळ TDS संदर्भात किंवा टॅक्स संदर्भात माहिती असायची. आता इथे सगळ्या वित्तीय व्यवहारांची माहिती आलेली आहे. आणि मग तो म्हणतो की नाही हो, मी तर काय म्युच्युअल फंडात मला काहीच प्रॉफिट नाही झालेला, माझं हे पासबुक बघा, या पासबुकात कुठे उत्पन्न दिसतंय? दिसणारच नाही ना. कारण काय? त्यांनी हा म्युच्युअल फंड विकला आणि दुसऱ्या म्युच्युअल फंडात पैसे टाकले. त्याला असं वाटतं की मी कुठे काय, मला कुठे नफा मिळाला, मी कुठे नवीन गुंतवणूक केली, मी कुठे पैसे दिले. इतके छोटे सगळे व्यवहार सुद्धा आता त्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये येऊ लागलेले आहेत. त्यामुळे मला उत्पन्न मिळालंच नाहीये, मी हा व्यवहार केलाच नाहीये, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू जायला लागलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळे व्यवहार, तुम्हाला बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला किती इंटरेस्ट मिळालं हेही त्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये यायला लागलेलं आहे. त्यामुळे सगळे व्यवहार जसे रेकॉर्डवर येतील तसं तसं कराचं जाळं विस्तारत जाईल. नवीन करदाते येतील, एक्झिस्टिंग करदात्यांचे असे जे व्यवहार सुटत होते कराच्या जाळ्यातनं ते पण कराच्या जाळ्यात येतील आणि त्यामुळे स्वाभाविकपणे कराचं उत्पन्न वाढायला सुरुवात होईल. हे जसं उत्पन्न वाढेल तसा GDP आणि टॅक्स यांचा रेशो पण वाढायला सुरुवात होईल. वेगळं आणखी नवीन कर लावा, कराचे दर वाढवा ह्याची गरज पण पडणार नाही. जे व्यवहार होत आहेत ते जर सगळे रेकॉर्डवर आले तर स्वाभाविकपणे कराचं उत्पन्न वाढेल आणि अपेक्षित असलेला टॅक्स GDP रेशो सुद्धा वाढायला सुरुवात होईल. आपण शेवटचे 2 प्रश्न घेत आहोत वेळेअभावी. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, तेल GST मध्ये आणल्यास काय परिणाम होतील? मला असं वाटतं की हा एक फार मोठा विषय आहे आणि आता काही कारणासाठी ज्याच्यामध्ये एक राज्य सरकारांचा सुद्धा विषय असू शकतो आणि GST अजून नीट सेटल होणं हाही एक विषय असू शकतो. यावर्षी ती पहिली 5 वर्ष संपलेत, ज्या 5 वर्षांसाठी केंद्र सरकारने असा ॲश्युरन्स दिला होता राज्यांना की तुम्हाला जर कमी उत्पन्न मिळालं GST मधला वाटा आधी जे तुम्हाला मिळत होतं त्यापेक्षा, तर केंद्र सरकार तो भरून देईल. ती 5 वर्ष आता संपली आणि तरी या बजेटमध्ये केंद्र सरकारने एक तरतूद केली आणि ती म्हणजे 1 लाख कोटी रुपये बाजूला ठेवलेत राज्यांना मदत देण्यासाठी बिनव्याजी. म्हणजे अजूनही GST पूर्णपणे सेटल झालेलं नाही. राज्य आणि केंद्राचा जो काही हिस्सा मिळायचा आहे, शेअर मिळायचा आहे, ते जरा सेटल होणं हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की हे जर का समजा GST केंद्राकडे आलं तर स्वाभाविकपणे राज्यांना उत्पन्नामध्ये तेवढा वाटा म्हणजे तेवढं थेट उत्पन्न मिळणार नाही, केंद्र सरकारकडनं घ्यावं लागेल त्याच्यातला हिस्सा. त्यामुळे आधी GST नीट सेटल होणं हे एक आवश्यक आहे. पण हे जर GST मध्ये आलं तर स्वाभाविकपणे सगळीकडे एकच कराचा दर लागू होईल आणि त्यामुळे आता जे प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे पेट्रोलचे भाव दिसतात करामुळे आणि अन्य कारणामुळे, त्यातला कर हे एक कारण कमी होईल आणि सगळीकडे एकाच प्रकारचा भाव येण्यासाठी निश्चितपणे उपयोग. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय.
अमेरिकन फेडने व्याजदर वाढवल्यास आपल्यावर काय परिणाम होतील? याचा जाता जाता उल्लेख मी केला होता की अमेरिकेचं नाणे धोरण हे आत्ता खूप म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे, किंवा एका अर्थाने असं आहे की तिकडे इन्फ्लेशन पण वाढतंय आणि मध्यंतरी जी काही त्यांनी क्वांटिटेटिव्ह इझिंगमुळे भरपूर चलन बाजारात आणलं, भरपूर म्हणजे फ्यू ट्रिलियन डॉलर्स, त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आता थोडंसं टायटनिंग ऑफ मॉनिटरी पॉलिसी सुरू होईल असं अपेक्षा सर्व जगातले लोक करत आहेत. त्याचा काही मला असं वाटतं प्रत्यय सुद्धा यायला लागलेला आहे, ज्याचा एक उल्लेख करायचा तर आता अमेरिकेचे जे अलीकडे ट्रेजरी बिल्स आलेत या महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये, तर सामान्य लोकांना त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करताना 7% इंटरेस्ट रेट दिलेला आहे. म्हणजे वाढत्या इंटरेस्ट रेटचं हे एक द्योतक आहे. आणि हे जर झालं तर स्वाभाविकपणे आपल्याच देशात गुंतवणूक प्रॉफिटेबल होईल असं विदेशी गुंतवणूकदारांना, विशेषतः अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांना वाटू शकतं, आणि मग ते गुंतवणूक तिथेच करतील. कदाचित बाहेर येणारी जी गुंतवणूक आहे आपल्यासारख्या देशांमध्ये, ती गुंतवणूक कमी होऊ शकते काही प्रमाणात तरी. हे एक. आणि दुसरं, जर अमेरिकेने अशी टायटनिंग ऑफ मॉनिटरी पॉलिसी केली तर इतर देशांना सुद्धा, विशेषतः युरोपियन देशांना सुद्धा त्याच लाईनीवर जावं, त्याच पायवाटेने जावं असं वाटू शकतं. आणि एकंदरीतच असं टायटनिंग ऑफ मॉनिटरी पॉलिसी अनेक देशांमध्ये निर्माण होऊ शकेल अशी एक भीती निश्चितपणे आहे. धन्यवाद सर. अतिशय सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेमध्ये खरं तर हा विषय खूप किचकट विषय तुम्ही मांडला आहे. त्यासाठी परत एकदा तुमचे धन्यवाद. कार्यक्रमाच्या या शेवटच्या टप्प्यावर मी पुन्हा एकदा अजयजींना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचे काम करावे. अजयजी. नेहमीप्रमाणे विनायकजींनी अत्यंत सोप्या पद्धतीनं या बजेट रूपी वस्त्राचे ताणे बाणे आपल्याला सगळे उघडे करून व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. त्यामुळं मी असं नक्की म्हणतो की आमची या बजेट विषयीची अर्थजिज्ञासा ही समाधान पावलेली आहे, आणि ह्यातून आम्हाला ह्या वर्षीच्या बजेटसाठीचं अर्थशहाणपण लाभलेलं आहे असं मला नक्की वाटतं. आमच्या पुढच्या वर्षीच्या एकंदर खर्चामध्ये किंवा इन्कम मध्ये ते नक्की दिसेल. एवढं बोलून मी विनायकजींचे आभार मानतो. आमचे जनता बँकेचे चेअरमन प्रमोदजी माटे, उपाध्यक्षा मॅडम पिटके यांचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम झाला, संपन्न झाला म्हणून मी आपल्याला जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.